EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम असे सांगतात की कठोर परिश्रम आणि मेहनत ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याला आपल्याला अपयशाच्या बिमारीवरती सर्वात मोठे आणि चांगल्या पद्धतीचे जालीम उपाय असू शकतात। नमस्कार, मी सचिन गुळिक, स्पर्धाग्राम EMPSC कट्टाच्या या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण 8 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर अर्थातच 8 ऑक्टोबरला टार्गेट पकडून आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज इथं सुरू केलेली आहे। याच्यापूर्वी आपण PYQs 2017, 18 आणि 19, 20, 21 अशा प्रकारचे आपण 5 क्वेश्चन पेपर विश्लेषणासह तुम्हाला विश्लेषण करून दिलेले होते। त्यातून विश्लेषणातून खूप काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरती तुम्ही लाईक, कमेंट आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करून जशा पद्धतीने तुम्ही एक वेगळ्या प्रकारची मदत करत आहात, तशाच पद्धतीचा आपण अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये आज भाग नंबर आपण 4 घेतोय आणि भाग नंबर 4 मध्ये तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय। कारण का तर अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याच्या निमित्ताने दिलं जाणारं जे विश्लेषण आहे तर हे आयोगाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। म्हणून इतिहास या विषयाच्या आणि गट ब पूर्व परीक्षा जी आहे तुम्ही सगळ्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे की 8 ऑक्टोबर काहीही करायचं आणि आपल्याला 2023 मध्ये 8 ऑक्टोबरच्या नादानकी निमित्ताने का असे ना पण आपल्याला ट्रेनिंग सेंटरमध्ये जायचं आहे। तर भाग 4 मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतोय। सचिन गुळिक, स्पर्धाग्राम गाईड इतिहास या विषयाचा आपण प्रश्न आणि विश्लेषण या निमित्ताने परत एकदा सगळ्या प्रश्नांची उत्तरासह विश्लेषण आपण करून घेणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडा। अरे खालील विधानं दिलेली आहेत आणि विधानामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो। बघा, मी तुम्हाला कंबाईनची स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारण्याच्या आयोगाच्या पद्धती तुम्हाला दाखवल्या होत्या। आयोगाच्या पद्धती प्रश्न विचारण्याच्या टोटल 10 आहेत आणि 10 पद्धतीबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजीचा आणि प्लॅनचा तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। कमीत कमी 2 मिनिटं तरी पहा की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात। तर खालील विधानांचा विचार करा किंवा खालील विधाने पूर्ण करा असं वाक्य दिलेलं आहे। तर इथं प्रश्नामध्ये दिले की धोंडो केशव कर्वे। मी अशाच काही महत्त्वाच्या माझे काही सिग्नेचर्स आहेत, हे सिग्नेचर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। मी काही प्रश्न IMP करत असतो, काही ठिकाणी क्वेश्चन मार्क करतो किंवा काही ठिकाणी VIP अशा प्रकारचं सिग्नेचर करत असतो किंवा देत असतो असा रिमार्क वगैरे। तर असं लक्षात घ्यायचं की असं जर केलं तर तिथे एक प्रश्न येऊ शकतो तुम्हा सगळ्यांचा, ठीक आहे, आयोगाकडून येणारा प्रश्न असू शकतो। तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था खालीलपैकी सुरू केली होती। आता त्याचं कारण काय विचारलेलं आहे तुम्हाला, काय विचारलं जातं ऐनवेळी तुम्हाला विचारला जातो प्रश्न की कोणत्या वर्षी सुरू केलेलं होतं। ठीक आहे, तुमच्याकडे मी दुसरी काहीतरी माहिती सांगेपर्यंत तुम्ही 1, 2, 3, 4 मध्ये कमेंटमध्ये उत्तर देत चला। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ 8 ऑक्टोबरच्या अगोदरपर्यंत म्हणजे 2 दिवस अगोदरपर्यंत तुमच्या सेवेसाठी येत राहतील। तुम्ही फक्त लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांना पाठवायला विसरत जाऊ नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी माहिती आणि वाचून आपण लक्षात ठेवण्यापेक्षा कोणीतरी समजावून सांगत असतं त्यावेळी अधिक माहिती आपल्या लक्षात राहत असते। त्याच्यामुळे या व्हिडिओचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे आणि जेव्हा फायदा होईल तर 8 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळेजण मला स्क्रीनशॉट काढून पाठवणार की सर तुमच्या याच्यातून अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले होते। मग ती बॅच असो किंवा यूट्यूबचे व्हिडिओ असो, मग तो क्वेश्चन असो ॲज इट इज किंवा त्याच्यावर दिलेलं विश्लेषण असो, तर ते स्क्रीनशॉट पाठवायला मात्र विसरू नका जर तुम्हाला 100% फायदा होत असेल तर। आता इथं काय दिलेलं आहे की निष्काम कर्ममठ ही नावाची एक संस्था आहे। तर ती संस्था का स्थापन झाली याच्या अगोदर प्रश्न विचारला काय जातो तर ही संस्था कोणी स्थापन केली, कोणत्या व्यक्तीनं स्थापन केली। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी स्थापन झाली, पण इथं काय विचारलं डायरेक्ट तर त्यांनी कारण विचारलेलं। मग तुम्हाला सगळ्यांनी उत्तर दिलं असेल 1, 2, 3, 4 स्त्रियांचा उद्धार करावयाचा होता, समाजाची प्रामाणिकपणे सेवा करायची होती, समाजसेवक निर्माण करायचे होते आणि स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती। तर तुम्हा सगळ्यांनी याचं उत्तर दिलं असेल की स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी इथं महर्षी कर्वे यांनी काय केलं होतं 1906 ते 1916 पर्यंत काही महत्त्वाच्या संस्था शिक्षण सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी सुरू केल्या होत्या। त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन येणार नाही। समाजाची सेवा करायची होती हा त्याचा उद्देश होता, परंतु त्याचं कारण नव्हतं, हा मात्र याचा उद्देश होता। मग कारण, उद्देश आणि ध्येय हे मात्र वेगवेगळे असू शकतात। समाजसेवक तयार करायचे होते पण याचं कारण नाही सांगितलं ना, कारण समाजसेवक तयार करायचे होते हे नसतं, म्हणून याचं उत्तर काय येतं तर स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करायची होती आणि त्याच्यामुळे काय केली होती निष्काम कर्ममठ नावाची संस्था सुरू केली होती। व्यक्ती कोण आलेले जातं तर महर्षी अण्णा कर्वे आहेत किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे
कर्वे आहेत की ज्यांना उदंड असं आयुष्य जवळपास इथं 104 वर्षाचं लाभलेलं होतं. यांचा जन्म आहे 1858चा आणि 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 1958 मध्ये भारत सरकारने काय केलं तर त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती यांनी भारतरत्न पुरस्कार बहाल केला होता. यांना 4 मुलं होती. 4 मुलांपैकी पहिला जो सुपुत्र आहे तर रघुनाथ धोंडो केशव कर्वे, तर यांनी खूप चांगलं स्त्रियांच्या हेल्थ बद्दलचं खूप चांगलं मासिक लिहिलं होतं आणि अशी उघड चर्चा लैंगिक विषयावरती होते म्हणून त्यांच्यावरती 1922 आणि 32-34 दरम्यान 2 केसेस झाल्या होत्या. तर ह्या केसेस पण गाजल्या होत्या. दुसरी केस डॉक्टर आंबेडकरांनी लढली होती कारण कोणीच केस घेत नव्हते आणि आंबेडकर स्वतः ही केस हारलेले होते, परंतु त्यांनी हारून सुद्धा ही केस जिंकल्यासारखं फील झालं होतं त्यांना. कारण का तर असे उघडपणे विषय मांडणारे पहिलेच व्यक्ती होते. आता कोणत्या वर्षी सुरू केलं होतं तर 1910 मध्ये हे निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली होती. तर यांनी महत्वाचं आहे की इथं बालिकाश्रमावरती प्रश्न आलेला आहे. बालकाश्रम नाही, बालकाश्रम म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले जातात 1863च्या दरम्यान, परंतु इथं बालिकाश्रम म्हटलेलं आहे आणि बालिकाश्रमाची स्थलांतर 1899 मध्ये प्लेगची साथ आली म्हणून त्यांनी काय केलं तर कर्वे अर्थातच हिंगणेमाळा या ठिकाणी केलं आणि त्याला नंतर लोकांनी कर्वे अण्णा यांच्या नावाने अर्थात कर्वेनगर या नाव दिलेलं होतं. मग कर्वे रोड पासून कर्वेनगर पर्यंत हे कदाचित धोंडो केशव कर्वे यांचं साम्राज्य किंवा कामाचा एक पावती म्हणून त्यांना ओळखता येऊ शकतं. तर निष्काम कर्ममठ आहे. त्याचबरोबर यांनी सुरू केलेलं अर्थात इथं गुप्त नावाचे त्यांचे काशीचे मित्र होते जे जपानला गेले आणि तिथून एक मासिक घेऊन आले होते आणि त्या मासिकातून काय केलं तर यांना समजलं की जपानमध्ये महिलांसाठी एक विद्यापीठ आहे. मग विद्यापीठाची संकल्पना आली होती. तर मग यांनी काय केलं तर जून 1916च्या दरम्यान यांनी महिला विद्यापीठ सुरू केलं आणि भारतातील पहिलं महिला विद्यापीठ हे होतं. तर याच्यासाठी जवळपास 15 लाख रुपयाची देणगी दिली. कोणी तर SNDT असं नामकरण केलं होतं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे. आणि याचे पहिले कुलगुरू जे होते हे भांडारकर होते आणि उपकुलगुरू कोण होते तर परांजपे, अर्थातच रँगलर परांजपे हे त्याचे उपकुलगुरू. अशा प्रकारची माहिती आपण काय केली तर निष्काम कर्ममठ या संस्थेच्या निमित्ताने आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांना काय केली होती शिकलो होतो. त्याचबरोबर यांना दिल्या जाणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्यावरती कधी कधी प्रश्न विचारले जातात की पुणे विद्यापीठ असेल, वाराणसी असेल, मुंबई विद्यापीठ असेल किंवा SNDT, तर ह्या 4 विद्यापीठाकडून त्याला दिल्या जाणाऱ्या खूप मोठ्या महान चांगल्या पदव्या होत्या. मग ते LLD सारख्या पदव्यापासून अगदी PhD पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या चांगल्या पदव्या यांना दिलेल्या होत्या. यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे महर्षी अण्णा धोंडो केशव कर्वे यांच्यावरती. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे की कर्मवीर दुसरे व्यक्ती आले होते. ठीक आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या बोर्डिंगच्या उद्घाटनासाठी महात्मा गांधीजींना तर कोणत्या बोर्डिंगच्या उद्घाटनासाठी महात्मा गांधी यांना काय केलं होतं बोलावलेलं होतं. तर अर्थातच आता इथं तुम्हाला प्रश्न विचारला की कोणतं खालीलपैकी उद्घाटन आहे. छत्रपती शिवाजी बोर्डिंग आहे, राजाराम बोर्डिंग, शाहू बोर्डिंग आणि जैन बोर्डिंग. तर तुमच्या सगळ्या माहितीसाठी माहीत असावं किंवा माहीत जरी नसेल तर हे बोर्डिंग आहे 1901चं जैन बोर्डिंग, अर्थात हे पहिलं होतं. मग 1901 मध्ये महात्मा गांधीजी भारतात होते का तर नाही. छत्रपती शिवाजी विद्यालय जे आहे किंवा छत्रपती शिवाजी बोर्डिंग तर हे शिवाजी अशा प्रकारचं बोर्डिंग नव्हतं, तर हे साताऱ्यामध्ये या संस्थेच्या वतीनं सुरू झालेलं महाराष्ट्रातील पहिलं महाविद्यालय होतं जे ग्रामीण भागात सुरू झालेलं होतं. राजाराम बोर्डिंग हा संबंधच येत नाही कारण कोल्हापूरमध्ये राजाराम नावाचं काय आहे तर राजाराम नावाचं कॉलेज आहे जे पूर्ण लाकडामध्ये होतं आणि छत्रपती शाहू महाराजांनी हे कॉलेज आर्य समाजासाठी दिलं होतं. मग तुम्ही सगळ्यांनी 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर पटकन तुम्ही देऊनही बसला असाल की याच्यामध्ये उत्तर आहे छत्रपती शाहू बोर्डिंग. आता या निमित्ताने आपण कर्मवीर अण्णा अर्थातच इथं पायगोंडा किंवा देसाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण. तर स्वतः यांनी जेव्हा सातारमध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजला नाव दिलं होतं तर त्यावेळी नाव बदला असं कोणीतरी सजेशन दिलं. त्यावरती कर्मवीर अण्णांनी असं सांगितलं होतं स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण इथं सातारच्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही. आणि अजून एक स्टेटमेंट असं होतं की जोपर्यंत दाढीच्या केसामध्ये किंवा दाढीला जेवढे केस आहेत तर तेवढी मुलं किंवा तेवढ्या संस्था हे बहुजनांसाठी मी ओपन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांना त्यांच्या कामामध्ये अतिशय महत्त्वाची मदत ज्या 2 व्यक्तींनी केली होती तर ते 2 व्यक्ती होते. एक पहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते कोण तर संत गाडगे बाबा. अगदी शेवटपर्यंत आपल्याकडे येणारा सगळा पैसा आणि जमीन हे कर्मवीर अण्णांना संत गाडगेबाबा यांनी दिली होती. म्हणून पंढरपूरमध्ये जर गेलात कधी कराड चौकामध्ये तर तुम्हाला संत गाडगेबाबा यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज दिसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की महात्मा गांधीजींची जेव्हा 1948ला हत्या झाली होती तर त्यावेळी कर्मवीर अण्णा यांनी महात्मा गांधीजींना इथं बोलावून साताऱ्यामध्ये काय केलं होतं शाहू बोर्डिंग हाऊसचं उद्घाटन केलं होतं. म्हणून इथं त्यावेळीचे चीफ मिनिस्टर कोण होते तर BG खेर होते.
होते आणि बीजी खैर आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नीतीवरती किंवा त्या विरोधकावरती टीका केली असताना यांच्या रयत शिक्षण संस्थेचं फंडिंग काढून घेतलं होतं. मग फंडिंग काढून घेतलं किंवा त्याची मान्यता जेव्हा काढून घेतली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं, त्यांची केस लढवली आणि केस लढवल्यानंतर रयत शिक्षण संस्थेला दिलं जाणारं जे फंडिंग, बंद केलं जाणारं जे फंडिंग होतं हे डॉक्टर आंबेडकरांच्या केसमुळे काय केलं होतं, वकिलातीमुळं रयत शिक्षण संस्थेला मिळालेलं होतं. मित्रांनो, हा डाटा फक्त खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर जे मुलं आता मी लास्ट टाइम कुठेतरी एका कार्यक्रमासाठी कुठं साताऱ्याला गेलो होतो आणि तिथं असणारे माझे काही पोलीस मित्र अर्थात स्टुडंट आणि मित्र हे दोन्ही नाते आहे आणि त्यांनी जेव्हा पाचारण केलं तिथं बोलावलं आम्हाला तर त्या लायब्ररीमध्ये मी कर्मवीर अण्णांनी जिथं सुरुवात केली होती तर रयत शिक्षण संस्थेची तर त्या शिक्षण संस्थेमध्ये गेलो. अर्थातच मी धन्य झालो होतो आणि त्याचे फोटो मी टेलिग्राम चॅनलवरती वगैरे शेअर केले होते. तर तिथं गेल्यानंतर मग आपल्याला एक फील येऊन जातं की बाबा अण्णांनी इथं काम काय केलं होतं आणि आपल्याला सध्या त्याच्या माध्यमातून आपल्याला काय काय माहिती मिळते. तर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे की आंबेडकरांनी सुद्धा असं कर्मवीर अण्णांना अशा प्रकारची मदत केली होती जे फंडिंग चालू केलं होतं परत एकदा. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. यानंतर इथं हे जे बोर्डिंग आहे ते बोर्डिंगच्या निमित्ताने जेव्हा महात्मा गांधीजी इथं आलेले होते तर या कार्यक्रमामध्ये एका हरिजन एक अर्थातच हे शब्द त्यावेळचे आहेत, सध्या हे शब्द वापरायला बंदी नाही कारण का तर 1989चा कायदा आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट, SC ST यांच्या विरोधामध्ये जर कोणी अपशब्द वापरत असेल तर त्यांच्यावरती लावला जातो. पण त्यावेळचे शब्द आहेत. महात्मा गांधीजींच्या मते काय केलं होतं, हरिजन नावाचा एक मुलगा संस्कृत या विषयामध्ये एवढा पारंगत होता की त्याचा फर्स्ट नंबर आला होता आणि महात्मा गांधीजींनी काय केलं, स्वतःच्या गळ्यातील काही जे विशेष जे असतं किंवा ती मोत्याची माळ म्हटलं जातं पुस्तकामध्ये तर ही मोत्यांची माळ काय केली तर महात्मा गांधीजींनी या हरिजन विद्यार्थ्याच्या गळ्यामध्ये घातली आणि सांगितलं की तुझ्या या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. मित्रांनो, लक्षात ठेवा आजकाल अशा प्रकारचा त्याग करणं खूपच अवघड आहे की हॉस्टेलमध्ये आपल्या जबाबदारीवरती जर काही मुलं राहायला येत असतील तर त्यांची राहण्याची तर सोय झाली पण जेवणाची सोय काय. एक वेळ आपण उपाशी राहिलं तरी चालेल पण आपल्यावर जबाबदारी ज्यांची आहे तर ते उपाशी राहता कामा नये. अशा प्रकारचं मग राजकारण आहे, समाजकारण आहे आणि त्याच्या पद्धतीनं जर तुम्ही या माझ्या लेक्चर्सवरती जर डिपेंड राहत असाल तर माझं प्राथमिक कर्तव्य काय असतं की तुमच्यापर्यंत ही अति महत्त्वाची इन्फॉर्मेशन ही शेअर करणे हे माझं कर्तव्य राहतं. तशाच पद्धतीनं इथं कर्मवीर अण्णा यांच्या बाबतीत होतं. फंडिंग गोळा करण्यासाठी तेव्हा बाहेर फिरत होते तर त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नी ज्या होत्या लक्ष्मीबाई तर यांनी प्रसंगी आपल्या अंगावरचे दागिने सुद्धा काय केले होते, ठेवले होते. अशाच व्यक्ती इतिहासामध्ये महान बनतात आणि अशाच व्यक्तींना आपण इतिहासामध्ये परत एकदा वारंवार शिकून घेतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की इतिहास पण अशाच व्यक्तींचा घडतो की ज्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे. इतिहास अशाच व्यक्तींचा घडतो की ज्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे, ज्यांनी खूप मोठा संयम ठेवलेला आहे आणि ज्यांनी खूप मोठा संघर्ष सुद्धा केलेला आहे. मग तो अभ्यासाचा असो किंवा सस्टेन राहण्याचा असो. म्हणून एक वेळ मी काय म्हणतो की तुमचा अभ्यास कमी झाला तरी चालेल, लक्षात ठेवा अभ्यास कमी झाला तरी चालेल पण तुमचं डोकं आणि तुमचा संयम ह्या दोन्ही गोष्टीवरती तुमचा होल्ड असायला पाहिजे. आणि हे जर नसेल तर मात्र जगातली कोणतीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकत नाही, तेही इझी क्रॅक नाही करू शकत. त्याच्यामुळं इथं एक्सपिरियन्स घेत चला. सो इथं तर त्याग ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाला आपल्याला इतिहासामध्ये जमा करून देतात. तर छत्रपती शाहू बोर्डिंग आहे. आता थोडक्यामध्ये आपण घेऊया की याची स्थापना वगैरे काय केली होती. तर 1910 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि याच्यानंतर हे कुठं शिफ्ट करून घेतलं होतं तर सातारा या ठिकाणी शिफ्ट करून घेतलं. त्याच्यानंतर 1935 मध्ये या कॉलेजला रजिस्ट्रेशन केलं होतं. अर्थातच रयत शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीकृत संस्था बनली होती. अशा प्रकारची ही रयत शिक्षण संस्था म्हणजे काले किंवा दुधगाव, त्याच्यानंतर सातारा आणि त्याच्यानंतर कराड ह्या महत्त्वाच्या काही शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्ष हा जोमाने फुललेला होता. म्हणून इथं महात्मा गांधीजी आणि कर्मवीर अण्णा यांचा संबंध खूप मोठा आणि चांगला होता. आज लेक्चर इथं देत असताना आज इतिहासामध्ये अजून दोन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. ॲक्च्युली या काही दिवसांपूर्वी यांची जयंती होती परंतु आता परीक्षेचा कालावधी असल्यामुळे काय केलं तर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यांच्यावरती 1-2 प्रश्न टाकण्याचा मी प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्यावरती कदाचित आला प्रश्न किंवा जयंतीच्या निमित्ताने तो माझा एक मानाचा मुर्जरा असू शकतो. पण अजून एक आहे की 24 सप्टेंबरच्या लेक्चरच्या तुम्ही हा लेक्चर पाहत असताना त्याच्या अगोदर 2 घटना घडल्या होत्या. 1932चा पुणे करार आहे आणि 24 सप्टेंबर 1873ची घटना आहे. या घटनेला इथं
150 वर्ष पूर्ण झाले होते। तर एक आहे सत्यशोधक समाजाची स्थापना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पुणे करार। तर पुणे कराराच्या निमित्ताने कर्मवीर अण्णांनी काय केलं होतं, तर इथं शिवाजी बोर्डिंग सुरू केलं होतं। अर्थातच इथं एक बोर्डिंग जे सुरू केलं तर ते कर्मवीर अण्णांनी केवळ पुणे कराराची स्मृती जतन करून ठेवावी याच्या निमित्ताने एक बोर्डिंग सुरू केलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाज सुरू झाला होता, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये किंवा साताऱ्यामध्ये जेव्हा सत्यशोधक समाजाची परिषद किंवा अधिवेशन होत होती तर अधिवेशनामध्ये सुद्धा काय केलं होतं, तर कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुठं केली असेल तर तुम्हाला बागडे माहीत असतील आणि हे बागडे देशाच्या दुश्मना पुस्तकामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत होते। तर ह्या बागड्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती सातारा करार काले या ठिकाणी आणि त्या परिषदेमध्ये काय केलं, रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ तिथं रोवण्यात आली होती। तर हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील यांना एक माझ्या वतीने एक मानाचा मुजरा असेल आणि त्याचबरोबर पुणे करार कोणीतरी गमावलेलं होतं, काहीतरी कोणीतरी खूप मोठं कमावलेलं होतं, परंतु आपण इक्वल लीडर या नात्याने पाहतो। त्याचबरोबर सत्यशोधक समाज आणि या समाजाची 150 वर्ष पूर्ण म्हणून इथं तात्यासाहेबांना सुद्धा एक प्रणाम करायला हरकत नाही, कारण का तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं की सत्य हाच धर्म आहे जगामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही धर्म नाही। तर त्या निमित्ताने आपण हा प्रश्न घेतला। पुढे जातोय आपण महात्मा ज्योतिबा फुले। तर ह्या स्थापनेच्या किंवा हे दिवस लेटेस्ट आहेत त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे प्रश्न टाकतोय। महत्त्वाचे मी तुम्हाला सुपर 6 समाज सुधारक सांगितले होते, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई असतील, वीरा शिंदे असतील, महर्षी कर्वे असतील। तर या 5 ते 7 समाज सुधारकावरती फिक्स 1-2 क्वेश्चन असतो, त्यांच्या कामावरती असतो, लक्ष देऊन बघा फक्त। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केली? सिंपल प्रश्न आहे, परंतु आजकाल जगाच्या कोणत्याही घरावरती किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेच्या बाहेर अशा प्रकारची पाटी तुम्हाला पाहायला मिळते का बघा, की त्यावेळची परिस्थितीच अशी होती की त्या स्त्रियांना आपला जीव द्यावा लागत होता। कोणत्या होत्या तर त्या विशेष करून विधवा स्त्रिया होत्या की ज्यांचा बालविवाह झाला होता आणि जेव्हा ऐन तारुण्यात येतात तर तेव्हा त्यांचे जे पतिदेव असतात तर हे निधन पावल्यानंतर ह्या तारुण्यातल्या स्त्रिया काहीतरी वेगळं पाऊल किंवा अशा प्रकारचं काय होतं आणि तशा प्रेग्नंट स्त्रियांसाठी महात्मा ज्योतिराव फुले अर्थातच तात्यासाहेबांनी आपल्या घराच्या बाहेर एक पाटी लावली होती। तर या ज्या विधवा स्त्रिया आहेत ह्या विधवा स्त्रिया भीतीपोटी, प्रेग्नंट विधवा स्त्रिया भीतीपोटी आपल्या सासरचं आणि आपल्या माहेरचं नाव खराब होऊ नये या निमित्ताने काय करत होत्या तर आपला जीव गमावत होत्या आणि म्हणून जो तात्यासाहेबांनी काय केलं होतं, एका स्त्रीला वाचवलेलं सुद्धा होतं आणि तिचा मुलगा आपल्या घरी दत्तक घेतला। त्यांचंच नाव होतं डॉक्टर यशवंत, ज्यांचा मृत्यू 1905 मध्ये कुठं तर प्लेगच्या रोगाने झाला होता। हे दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिश सरकारमध्ये डॉक्टर होते, लक्षात ठेवा। यानंतर इथं ह्या दोघांचंही नाव खराब होऊ नये म्हणून तात्यासाहेबांनी एक काळजी घेतली होती, कोणती तर अशा विधवा स्त्रियांनी कुठे यायचं, आपल्या घरामध्ये यायचं, अर्थातच बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये यायचं, आपलं सुखरूप बाळंतपण करायचं आणि तुम्ही निघून जायचं। आणि म्हणून तिथं पाठिका लावली होती तर विधवा प्रेग्नंट स्त्रियांनी किंवा बाळंत होणाऱ्या स्त्रियांनी आपल्या सासरचं आणि माहेरचं नाव जपण्यासाठी आणि आपल्या स्वतःचा जीव आणि बालकाचा जीव वाचवण्यासाठी इथं माझ्या घरी या, म्हणजेच कुठं तर स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहात या, तुम्ही बाळंत व्हा आणि स्वतःचं बाळ आणि तुमचा जीव सुखरूप ठेवा, बाळ इथं ठेवा आणि तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या घरी जाऊ शकता, मग ते माहेर असो किंवा सासर असो। तर आज कोणाची डेअरिंग आहे, आज कोणाची धाडस होते का अशा प्रकारची पाटी लावणे? म्हणूनच ही पुणेरी पाटी आता जरी फेमस झाली असेल वेगवेगळ्या कारणांनी तर पुणेरी पाटी त्यावेळी अशा कारणांनी प्रसिद्ध झाली होती आणि म्हणूनच हे तात्यासाहेबांना आपण महान अर्थातच महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक या नावाने ओळखतो। अर्थातच तात्यासाहेबांचं काम हे कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला बंद करता येत नाही, परंतु 11 एप्रिल 2021-22ला त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण एक लेक्चर घेतलेलं आहे। तर यांच्या जयंतीनिमित्त जयंती विशेष ह्या कार्यक्रमामध्ये आपण एक लेक्चर घेतलेलं आहे, तुम्हा सगळ्यांना मी लिंक पाठवली असेल किंवा यूट्यूबवरती मला सर्च करा नाव आणि महात्मा फुले असं टाकलं की तुम्हाला त्यांचं लेक्चर येऊन जाईल। अर्थातच आपण फुले दाम्पत्य दोन्हीवरती लेक्चर घेतलेलं आहे जयंतीच्या विशेष काळ याच्यामध्ये। चला तर आता बघूया की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती। तर इथं वर्ष दिलेले आहेत 1863, 72, 73 आणि 74। तर तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं असेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 1856 मध्ये इथं काय केलं होतं तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला होता ईश्वरचंद विद्यासागर यांच्या
यांच्या प्रयत्नाने, विद्यासागर यांच्या प्रयत्नाने, आणि विद्यासागर यांचे प्रयत्न खूप चांगले प्रकारचे होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा कायदा आला होता 1891 मध्ये बेहरामजी मलबारी यांनी चांगला प्रकारचा कायदा करून दिला होता, जो संमती वयाचा कायदा म्हणू आपण त्याला, किंवा लैंगिक संबंधाचा कायदा. मी लास्ट लेक्चरला याच्यावरती बोललेलो आहे की कोणी कोणी समर्थन दिलं होतं. पण याच्या मधला जो कालावधी आहे तर हा मधला कालावधी आहे 1863चा, आणि या दरम्यान अजूनही बालविधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हतीच, कारण का आता समाजमन तयार नव्हतं, कारण इथं सनातनी व्यक्तींचा सर्वात जास्त पगडा होता आणि लोक जास्त होते. तर त्याच्यामुळे यांनी काय केलं, 1863 मध्ये अशा विधवा स्त्रियांचा जीव वाचवणे असेल किंवा अशा प्रकारची भ्रूण हत्या रोखण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या राहत्या घरी सावित्रीबाई फुले यांना विचारून काय केलं होतं, तर अशा प्रकारचे प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. अर्थातच पुण्यामध्ये सुरू झालेले हे. मग याच्यानंतर यांनी विधवा अशाच प्रकारचं आश्रम कुठं सुरू केलं, तर पंढरपूरमध्ये सुरू केलं. हे पंढरपूरमध्ये आश्रम हे प्रार्थना समाजानं सुद्धा अशा प्रकारचं आश्रम सुरू केलं होतं, अर्भकालय नावाचं. ठीक आहे, तर हे थोडक्यात माहिती आली. 1872 मध्ये विशेष काही घडलेलं नव्हतं, परंतु 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, आणि ह्या सत्यशोधक समाजाला सध्या 150 वर्ष पूर्ण होत आहेत. मग तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये आज 24 तारखेला तुम्ही प्रदर्शन पाहिलं असेल, किंवा नाही जरी पाहिलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी गंजपेठेमध्ये जाऊन आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फुले वाड्याला तरी व्हिजिट करणं प्राथमिक आपलं कर्तव्य ठरतं, कारण जर तुम्ही पुण्यात असाल तर फुले वाड्याला व्हिजिट करणं आपलं कर्तव्य ठरतं. ठीक आहे. त्यानंतर 1874 मध्ये काय घडलं होतं, तर अशा प्रकारचं इथं विशेष काय घडलेलं नव्हतं, परंतु भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी 1873 साली एक कायदा बनवला होता, आणि कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी 74 मध्ये संपवून देण्यात आली होती. तर हा विशेष कालावधी कोणाचा होता, तर नॉर्थ ब्रूक यांचा कालावधी होता, आणि या नॉर्थ ब्रूकने काय केलं, तर 1876 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कारण का, तर शेर अली अफ्रिदी यांनी मेयोची हत्या केली म्हणून त्यांच्याबरोबर करार करणाऱ्या या ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांच्या विरोधामध्ये यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि 76 मध्ये भारतातील आले होते कोण, लिटन, जे 1880 पर्यंत पदावरती होते. ठीक आहे, हे प्रार्थना समाजाच्या वतीनं. आता अजून एक महत्त्वाची माहिती आहे, तर 1867-68 दरम्यान इथं पुण्यामध्ये विशेष काहीतरी दुष्काळ पडला होता पूर्ण भारतामध्ये, आणि दुष्काळ पडल्यामुळं हे लॉरेन्स यांच्या कालावधीमध्ये दुष्काळ पडल्यामुळं काय केलं, तर आपला पाण्याचा हौद हा अस्पृश्यांसाठी काय केला होता, तर खुला करून दिला होता. अशा प्रकारचे हे तात्यासाहेब होते. त्याच्याबरोबरच इथं 1873 सत्यशोधक समाज आला. मग यांनी लिहिलेले महत्त्वाचे काही ग्रंथ आहेत. या ग्रंथावरती आयोग नेहमी वारंवार प्रश्न विचारतं, हे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहकार्यावरती विचारतं. पुढील प्रश्न आहे की ॲने बेजंट यांच्याबाबत बिनचूक विधान कोणतं आहे. बिनचूक म्हणजे कसं, तर पटकन लिहायचं आपल्याला जर कळत नसेल तर ते बरोबर विधान कोणतं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, की अभ्यास कमी झाला तर चालेल, पण मनाची स्थिती आणि आपला संयम ह्या दोन्ही गोष्टी खूप स्ट्रॉंग ठेवा. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, कोणती, तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जो बदलता पॅटर्न जो आहे, त्या बदलत्या पॅटर्ननुसार 8 ऑक्टोबरच्या नंतर आपण यूट्यूबला लेक्चर टाकणार आहोतच. तशाच प्रकारचे आपल्या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा जो बदललेला पॅटर्न आहे, तर याच्यानुसारच सगळ्या बॅचेस आपण इथं घेणार आहोत. अर्थात जिथं तुम्हाला व्यवस्थित शिकवलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ऑप्शनल हा माझा UPSCला इतिहासच होता. पहिली गोष्ट, माझा ऑप्शनल हा UPSCला इतिहासच होता. आणि ज्यावेळी मी दिल्लीमध्ये झा सर असतील, हेमंत झा सर इतिहासाचे डॉन माणूस, आणि त्याच्यानंतर खान स्टडी ग्रुप KSGला क्लास करत होतो, तर त्यावेळी जो इतिहासाचा जो अभ्यास केला होता, तर ह्या इतिहासाचा अभ्यासाचा फायदा 100% रिटर्नमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला होणार आहे. तर अशा प्रकारचे बॅचेस मी इथं तुम्हाला लॉन्च करणार आहोत. त्याचं नोटिफिकेशन किंवा अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल यूट्यूबच्या माध्यमातून. तर हे काही मुख्य परीक्षेसाठीचं चाललंय, कारण का तर आता सगळ्यांनी टार्गेट ठेवलेले की 8 ऑक्टोबर ही परीक्षा आपल्यासाठी करा किंवा मराची आहे. बरोबर, जसं 1942ला गांधीजींनी सांगितलं होतं करा किंवा मरा, डू ऑर डाय. तर अशाच पद्धतीचं आहे की 8 ऑक्टोबरला आपल्याला एनी हाऊ पोस्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही कितीही टाइम आणि एनी कॉस्ट तुम्ही मोजायला तयार आहात. तर तशाच पद्धतीनं आम्ही पण काय करतो, तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून मदत करून देतोय. परंतु मुख्य परीक्षेची एक नोटीस मी वारंवार सांगायचं म्हणत होतो, पण ते विसरून जातं. दुसरी गोष्ट, ही बॅच आहे ऑनलाईन पण इथं अवेलेबल आहे. आणि सध्या पुण्यामध्ये जे अलका टॉकीज आहे, त्या अलका टॉकीजच्या जवळ आपली ऑफलाईन बॅच पण असते. आणि या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचचा तुम्ही फायदा
फायदा घेऊ शकता. ठीक आहे. हा, याच्यासाठी मात्र कॉल करा किंवा याच्यासाठी तुम्ही स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनवरती जाऊन कॉल केला तरी चालतंय. प्रश्न काय येतोय बघा इथं, तर ॲनी बेजंट यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. बिनचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. तर 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष होत्या 1917 कलकत्ता, आणि इथं दिले पहिल्या महिला. 1914 साली त्यांनी कॉमनवेल्थ हे साप्ताहिक सुरू केलेलं होतं. तर इथं आपल्याला बिनचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायचंय. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल अ ब सत्य नाही सत्य आहेत, ब बिनचूक आहे आणि अ बिनचूक आहे. तर तुम्हाला सगळ्यांपर्यंत ॲनी बेजंट यांची आपण पुढच्या लेक्चरच्या दरम्यान किंवा पाठीमाग लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲनी बेजंटची डिटेल माहिती दिलेली होते की दादाभाई नौरोजी यांच्याबरोबर काम करत होतं बाहेर. त्याचबरोबर भारतात आल्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी किंवा वेगवेगळ्या लोकांच्या सामाजिक कामामुळे प्रभावित झाल्या, आणि ख्रिश्चन असून सुद्धा ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये भारतामध्ये बौद्ध असेल, जैन धर्म असेल किंवा प्रार्थना या सगळ्या समाजाबरोबर कनेक्ट राहून त्यांनी काय केलं, तर भारतात सामाजिक सुधारणावादी काम करायला सुरुवात केलं होतं. तर मग इथं ॲनी बेजंट यांच्याबद्दल विशेष काय आहे, तर अविधान फक्त इथं बरोबर येतं, कारण कॉमनवेल्थ जे साप्ताहिक आहे तर हे कॉमनवेल्थ मात्र 1914 साली सुरू झालेलं नव्हतं. त्याच्यामुळं इथं आपल्याला काय येणार आहे, तर फक्त अबिनचूक येणार आहे. तर 1917 मध्ये कलकत्ता या ठिकाणी जेव्हा अधिवेशन भरलं होतं, तर या अधिवेशनाचं विशेष असं होतं की पहिल्यांदा 85 नंतर कोणीतरी महिला अध्यक्ष झाल्या होत्या. तर त्या 1917च्या अधिवेशनाच्या कलकत्ता आणि पहिल्यांदा महिला अध्यक्ष झाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 1925ला अधिवेशन झालं होतं कानपूरला, आणि तिन्ही महिलांचं माहिती देतो मग, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर कानपूरला, आणि इथं अध्यक्ष झाल्या होत्या सरोजिनी नायडू. त्यानंतर तिसरं अधिवेशन झालं होतं कुठं, तर 1933ला हे अधिवेशन झालं होतं कलकत्ता. म्हणजे 2 अधिवेशन आहेत महिलांची, तर दोन्हीचे दोन्ही कलकत्ताला झाले होते. आणि इथं अधिवेशनाच्या अध्यक्ष झाले होत्या श्रीमती नीली सेनगुप्ता. मग मला उत्तरात मध्ये सांगा की नीली सेनगुप्ता ह्या भारतीय होत्या की परदेशी होत्या. ठीक आहे. ह्या तिन्ही महिला झाल्या अधिवेशनाच्या अध्यक्षा. त्यामध्ये इथं हे कलकत्ता आलं आणि इथे कॉमन कलकत्ता आलं. त्या पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू, आणि पहिल्या महिला म्हटलं तर इथं कोण येतात, ॲनी बेजंट येतात. ॲनी बेजंट या थिओसॉफिकल सोसायटी, अर्थातच ऑलकॉट यांचं निधन जेव्हा झालं होतं, तर निधनानंतर ऑलकॉटच्या निधनानंतर ॲनी बेजंट ह्या थिओसॉफिकल सोसायटीच्या काय बनल्या होत्या, मुख्य व्यक्ती बनल्या होत्या, अर्थातच अध्यक्ष बनल्या. आणि यांनीच भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी असेल, त्याचबरोबर भारतातील धार्मिकता जी आहे तर याच्यावरती खूप मोठी टीका करायला सुरुवात केली. धार्मिकतेवरती टीका केली, आणि त्याचबरोबर त्यांनी भारतात असणाऱ्या या ख्रिश्चन धर्म परिवर्तनवादी चळवळीवरती खूप मोठी टीका केलेली होती. म्हणून ॲनी बेजंट यांनी काय केलं, 1933 पर्यंत त्यांनी खूप चांगलं जोरात काम केलेलं होतं. या ॲनी बेजंट होत्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1942च्या आंदोलनाला सुरुंगे आणि तुरुंगे म्हणून अनुक्रमे कोण ओळखले जाते, अनुक्रमे या पर्यायातून. तर 1942 आंदोलन, मग याच्यामध्ये तुम्ही उत्तर सांगा, 1 2 3 4 मध्ये कोण असायला पाहिजे, उत्तर दिलं असेल. तर इंग्रज महात्मा गांधींच्या आदेशान्वये कैद पत्करणारे, महात्मा गांधीजींच्या आदेशान्वये कैद पत्करणारे अनेक क्रांतिकारक, अनेक भूमिगत क्रांतिकारी आणि इंग्रज, आणि हा तर येणारच नाही, इंग्रज दिले, भूमिगत चळवळ आंदोलक आणि महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार कैद स्वतः स्वीकारणारे व्यक्ती. मग इथं काय येतात, तर भूमिगत चळवळीमध्ये ज्या व्यक्ती होत्या तर ह्या सगळ्या व्यक्ती काय येतात, याच्यामध्ये काय येतात, पहिल्यांदा सुरुंगे येतात, आणि नंतर गांधीजींकडून जे गांधीजींनी सांगितलं की तुम्ही सगळेजण काय करा, तर कैद पत्करा. अर्थातच सांगितलं म्हणजे काय, तर तुम्हाला होती ना कैद तर स्वीकारा, म्हणजेच काय, हे कैद स्वीकारणारे. तर हे आंदोलक आणि हे अर्थात ज्याला तुरुंगे आणि सुरुंगे अशा प्रकारचे 2 शब्द वापरले. त्याचबरोबर इथं 2 शब्द वापरले होते या चळवळीसाठी. तर इथं होता हात आणि पाय. मग हात कोण होते, तर हात हे कामगार असायचे आणि पाय म्हणजे शेतकरी असायचे. अर्थातच अखिल भारतीय स्तरावरती विस्तारित स्वरूपात सुरू झालेली चळवळ म्हणजेच ती होती कोणती, तर 1942चे छोडो भारत आंदोलनाची. तर छोडो भारत हे जे आंदोलन आहे तर याचं नाव कोणी दिलेलं होतं हे खूप महत्वाचं आहे. 1928च्या सायमन कमिशन, 1942च्या छोडो भारत आंदोलन, याच्यासाठी नाव दिलं होतं युसुफ मेहर अली नावाच्या एका गांधीवादी व्यक्तीनं. युसुफ मेहर अली नावाच्या गांधीवादी व्यक्तीनं 1942 मध्ये ते बॉम्बेचे महापौर होते. त्यांनीच बॉम्बे युथ लीगला घेतलं आणि 28 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधामध्ये त्यांनी नारा दिला होता. दुसरी गोष्ट, आता या 1942च्या चळवळीबद्दल 1939 मध्ये काय झालं, वर्धा या ठिकाणी परिषद भरली. अर्थात इथं एक परिषद भरली आणि वर्धाच्या परिषदेमध्ये काय केलं होतं, त्यांनी एक ठराव मंजूर केला आणि त्या ठरावाला वर्धा ठराव या नावाने ओळखतात. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तर इथं
एका मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये तर त्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर 1940 मध्ये काय केलं, हे बॉम्बेमध्ये आले आणि बॉम्बेमध्ये आल्यानंतर मौलाना अबुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी अधिवेशन वगैरे आणि काँग्रेसचं अधिवेशन वगैरे, आणि त्याच्यानंतर काय केलं तर 9 ऑगस्ट 1942 हे आंदोलनाची तारीख ठरली. परंतु ॲक्च्युली आंदोलन सुरू झालं होतं 8 ऑगस्ट पासून. मग 9 ऑगस्ट या तारखेला काय म्हणतात तर क्रांती दिन किंवा इथं स्वातंत्र्याचा दिन म्हणूनही साजरा केला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. यानंतर महत्वाची माहिती अशी आहे की 1942 आंदोलन म्हणजेच काय होतं तर 1940 पासून 1946 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून कोण राहिले होते तर इथं मौलाना अबुल कलाम आझाद राहिले होते. अर्थातच भारताच्या स्थापनेपासून, अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून सर्वात जास्त कालावधीसाठी जर कोण अध्यक्ष म्हणून राहिले असतील तर ते मौलाना अबुल कलाम आझाद होते. आणि यांनाच मोहम्मद अलीजीनं आपल्या वेगवेगळ्या नावाने काय करायचे तर टीका किंवा टिप्पणी करायचे. आणि हेच व्यक्ती काँग्रेसच्या वतीने काय करायचे, अखंड भारतासाठी स्वप्न पाहत होते, तर मौलाना अबुल कलाम आझाद होते. यानंतर महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या चळवळीचा परिणाम असा झाला होता की अखिल भारतीय स्तरातून काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. आणि याची जबाबदारी कोणाकडे दिली होती तर याची जबाबदारी सेल्युलर जेल अंदमान निकोबार बेटावरती जे आहे तर तिथं असणाऱ्या अंदमान निकोबार बेटावरच्या एका जेलरची नियुक्ती केली होती की भारतामध्ये अशा प्रकारची लोक आहेत आणि तुमच्याशिवाय हे शांत बसणार नाही, म्हणून त्यांना काय केलं होतं, सँडकला इकडं भारतात बोलावलं होतं. तर हे 1942 आंदोलन आहे. अर्थात 1942 आंदोलन म्हणजेच कशासाठी सुरू केलं होतं तर सप्टेंबर 1939 पासून 1945 पर्यंत इथं दुसरं जागतिक महायुद्ध जे सुरू होतं तर ह्या युद्धामध्ये गांधीजींनी असं ठरवलं की इंग्रज जोपर्यंत तिकडे बीजे तोपर्यंत आपण स्वतंत्र काय करायचं, मिळवून घ्यायचं. अशा प्रकारचं आंदोलन हे 1942 होतं. पुढील प्रश्न आहे, दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. क्वेश्चन जरी वन लाईन असेल तर या क्वेश्चनमध्ये खूप सारी माहिती दडलेली आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला नवीन काहीतरी टर्म मिळत जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना यावरती प्रश्न आला होता की 1867 मध्ये पुणे सार्वजनिक सभा सुरू झाली होती आणि एप्रिल 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभा अशा नावाने त्यांनी पुणे असोसिएशन सुरू झाली आणि इथं पुणे सार्वजनिक सभा 70 पासून सुरू झाली. तर यावरती क्वेश्चन आलाय, परंतु यावरती भविष्यात एखादा प्रश्न असू शकतो म्हणून इथं नाव काय दिले, दीनबंधू सार्वजनिक सभा. मग याची पार्श्वभूमी काय बघायची आपल्याला, कोणी सुरू केली याचं उत्तर सांगा. आता फोटोवरून तर तुम्हाला क्लिक झाला असेल, जरी नाही झालं तर कृष्णराव भालेकर, व्यंको बाळोजी काळेवार, नाम लोखंडे आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर याच्यापैकी सर्वात योग्य उत्तर कोणतं असेल, 1 2 3 4 पैकी तर कृष्णराव भालेकर, त्यांनाच अर्थातच केबी असं नावाने प्रसिद्ध आहेत. आणि महात्मा फुले यांचे जवळचे नातेवाईक, त्याचबरोबर शिवाजीनगरमध्ये असणारे अति उत्साही सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते. परंतु महात्मा फुले यांच्याबरोबर नेहमी खटका उडायचा त्यांचा, कशा निमित्ताने तर वैचारिक मतभेद होत होते. मग काँग्रेसला त्यांनी विरोध केलेला होता. त्याचबरोबर हंटर कमिशन या सगळ्यांना, ताराबाई शिंदेनं पण त्यांनी विरोध केला होता स्त्रीधर्म तुलना ग्रंथाला. तर आता कृष्णराव भालेकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती की 1 जानेवारी 1877 मध्ये त्यांनी काय केलं, आपलं घरदार किंवा स्थावर जंगम मालमत्ता विकली आणि एक वर्तमानपत्र सुरू केलं. त्याचं नाव होतं दीनबंधू नावाचं. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याच्या 1870 मध्ये ऑलरेडी इथे एक सभा सुरू झाली होती, त्याचं नाव होतं पुणे सार्वजनिक सभा. आणि पुणे सार्वजनिक सभेमध्ये कोण होते तर सगळेच्या सगळे लोक उच्च कुलीन होते, अर्थातच उच्च वर्णातील सगळे लोक होते. आणि म्हणून कृष्णराव भालेकरांना प्रचंड राग आला होता. जसं विष्णुशास्त्री चिपळूणकर काय करायचे, निबंध मालेमधून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाला काय करायचे, टीका करायचे, म्हणून यांनी दीनबंधू सुरू केलं होतं. त्यांना प्रचंड राग आला आणि राग आल्यानंतर काय केलं, ही पुणे सार्वजनिक सभा जशी आहे तर तसंच यांनी काय केली तर सत्यशोधक सार्वजनिक सभा अशा प्रकारची समांतर सभा काय केली तर कृष्णराव भालेकर यांनी सुरू केली होती 1884 मध्ये. हे लक्षात ठेवा. आणि या सभेवरती अशा प्रकारचा इथं प्रश्न तुम्हाला बनू शकतो. त्याचबरोबर पुणे सुशिक्षण ग्रह सुद्धा सुरू केलं होतं इथं. पुणे सुशिक्षण ग्रह, आणि हे पुणे सुशिक्षण ग्रह सुद्धा 1884 मध्ये सुरू केलं. शेवटी महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांच्यामध्ये मतभेद झाले आणि म्हणून काय केलं तर यांनी काय केलं तर महात्मा फुलेंच्या ताब्यात दिलं आणि ते पुणे सुशिक्षण ग्रह सोडलं होतं. अर्थात 12 रुपयामध्ये सगळी सुविधा त्या विद्यार्थ्यांना दिली जात होते. तर व्यंको बाळोजी काळेवार हे मुंबईमधून असायचे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला महत्त्वाचं मदत करणारे. अर्थात छापखाना यांनी पाठवलेला होता. त्याचबरोबर प्रत्येक वेळी आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक प्रसंग
प्रसाराचं काम हे करत होते. नाम लोखंडे खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत. तर कामगार चळवळीबरोबर यांना जोडलं जातं आणि यांनीच काय केलं, हे दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र आवटे आणि लोखंडे यांनी 1880 पासून 97 पर्यंत तिथं मुंबईमधून चालवलं होतं. मग यांनी काय केलं, शेतकरी असेल किंवा कामगार असेल तर या दोघांचे प्रश्न इथं मांडण्याचा प्रयत्न केला होता. 1897 मध्ये प्लेगने निधन झालं. त्याच वर्षी समान पुढच्याच महिन्यामध्ये इथं सावित्रीबाई फुले यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती एक यूट्यूबला लेक्चर घेतलेलं आहे. तर ती यूट्यूबचं लेक्चर बघा, 100% सांगतो तुम्हाला. सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती कमीत कमी 1-2 प्रश्न असतोच आणि ते यूट्यूबचे लेक्चर करून जावा. कमीत कमी एका प्रश्नांची तुमची फुल तयारी होऊन जाते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण थोडंसं की मोहम्मद अली जिना मोहम्मद गजनी यांनी 17 स्वाऱ्या जो भारतावरती केल्या होत्या आणि जेवढी लूट त्यांनी घेऊन गेले होते तेवढी लूट इंग्रजांनी एका वर्षात इंग्रज लोक करतात. म्हणजे मोहम्मद गजनीच्या 17 स्वाऱ्या इज इक्वल टू इंग्रजांची 1 वर्षाची किंवा इंग्रजांनी एका वर्षात केलेली लूट आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट हे खालीलपैकी कोणी केलं होतं. ओके, फोटो तुम्ही टाकू नका म्हटलं होतं, परंतु अनावधानाने 1-2 फोटो ऍड झाले होते. इथून पुढच्या स्लाइडमध्ये प्रयत्न करतो की फोटो वगैरे टाकत नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उत्तराला अंदाज लावता येतो. अर्थातच सगळे उत्तर यायला नाही पाहिजेत, पण अंदाजाने तरी लावले जाऊ शकतात. तर याचं उत्तर 100% दादाभाई नौरोजीच असायला पाहिजे. ते आपण दादाभाई नौरोजी यांच्या वेगवेगळ्या संस्थात्मक कार्यावरती इथं आढावा घेतलेला होता. संस्थात्मक कार्य, ठीक आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी यांचं राजकीय कार्य कशा प्रकारचं होतं. मग इथं बॉम्बे असोसिएशन असेल किंवा इंडियन असोसिएशन असेल, ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, 1866 लंडनची होती. त्याच्यानंतर इथं भारतीय लास्ट लेक्चरचं प्रश्न भारतीय सुधार समिती असेल. त्याचबरोबर यांनी लिहिलेला निबंध असेल. ओके, तर यांनी लिहिलेला निबंध असेल. त्याचबरोबर यांचं अर्थशास्त्रावरचं जे विचार आहेत, अर्थशास्त्रीय विचार, तर हे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल काय केलं जातं, क्वेश्चनला विचारले जातात. त्याचबरोबर यांनी अजून कोणत्या सामाजिक कामांमध्ये सहभाग नोंदवलेला होता का, तर यावरती मात्र तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये हे अध्यक्ष या पदावरती होते. तर 3 वेळा अध्यक्षपद, अर्थातच यावरती तुम्हाला वारंवार काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. तर दादाभाई नौरोजी खूपच महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर यांच्यावरती मी युट्यूबला एक लेक्चर घेतलेलं आहे. तर तुम्ही ते युट्यूबचे लेक्चर दादाभाई नौरोजी यांचे प्रसिद्ध वक्तव्य वगैरे ते दिलेलं आहे. तर यावरती एक लेक्चर घेतलेलं आहे, ते एकदा बघून घ्यायचं तुम्ही. तर न्यायमूर्ती रानडे यांना भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हटले जातात. त्याचबरोबर ॲलन ह्यूम आणि न्यायमूर्ती रानडे गोखले तर यांचे गुरु आणि त्याचबरोबर टिळकांचे सल्लागार म्हणून रानडे यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर त्यांना विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, त्याचबरोबर ते भारतीय न्यायाधीश, ब्रिटिशकालीन न्यायाधीश प्रसिद्ध अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ग्रंथालय यांनी सुरू केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सुद्धा रानडे यांनी सुरू केली होते. गोपालकृष्ण गोखले यांना कोणकोणत्या वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जातो, तर यांना नामदार असं म्हटलं जातं जेव्हा यांची पहिल्यांदा विधिमंडळामध्ये निवड झाली होती. आणि यांची प्रसिद्ध भाषणं जी आहेत, हे भाषणं खूप गाजलेली होती. टोटल 12 भाषणं आहेत आणि 12 भाषणं ऐकायला काय करत होते, तर त्या शहरातले न्यायाधीशासह अनेक महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्ती विधिमंडळामध्ये येत होत्या. आरशी दत्त यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की अर्थशास्त्री विचार मांडणारे महत्त्वाचे तत्कालीन कालावधीतील अर्थशास्त्रज्ञ हे आरशी दत्त होते किंवा आरशी मुजुमदार वगैरे. तर या 2 व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहेत. मग त्याबरोबर आगरकर आणि लोकहितवादी सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतात. तर मोहम्मद गजनीचं नाव आले. मग मोहम्मद गजनीनं 1001 पासून 1029 पर्यंत जवळपास 17 स्वाऱ्या केल्या होत्या आणि यातली 16वी जी स्वारी होती तर ही होती सोरटी सोमनाथाची स्वारी. आणि सोरटी सोमनाथाच्या स्वारीमध्ये जेवढी लूट घेतली होती तर ती लूट अमाप होती असं म्हणायला हरकत नाही. आणि सर्वात शेवटची जी लूट होती 17वी, तर ही 16वी नंतर 17वी हे रिटर्न जात असताना ज्या जाट आणि रजपूतांनी त्रास दिला होता तर त्यांना काहीतरी दंगा करायचा होता किंवा त्यांना सूट घ्यायचा होता, म्हणून त्याने 17वी स्वारी परत एकदा त्यांच्यावर केली होती. तर हा मोहम्मद गजनी म्हणजे मध्ययुगीन भारतातला एक व्यक्ती येतो. त्याची तुलना इंग्रजांबरोबर कोणी केली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्नांकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे की आता भलेही इथं 10 दिवस जरी राहिले असतील किंवा इथं 12 दिवस जरी राहिलेले असतील तर तुमच्याकडे मात्र 12 तास तुम्ही इझी काढू शकता. आणि 12 तासामध्ये हे 270 रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला इतिहास हा जो विषय आहे, इतिहास हा विषय तर अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. टोटल 12 लेक्चरमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त स्पर्धाग्राम नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ही 12 तासाची बॅच दिसेल. तिथं 10+ तासांचे पोस्टर दिसेल, त्यावरती क्लिक करा, बाय नाव करा, पेमेंट वगैरे तिथंच करा. काही अडचण जर आली तर ऑफिसचा नंबर दिलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही इतिहासाची बॅच जरी घेतली तरी तुम्ही इथं माझ्या नंबरवरती मला सांगा किंवा इथं मला कॉल करू शकता. किंवा इतिहासाविषयीची काही जरी अडचण आलेली असेल तर
यावरती तुम्ही कॉल किंवा त्याचबरोबर इथं मेसेज व्हॉट्सअपवरती करू शकता. विशेष आहे काय की तुम्हाला इतिहासाची अडचण काही येणारच नाही, कारण का तर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खूप सारी माहिती पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर याच्यासाठी तुम्हाला इथं या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. काय अडचण आली तर या माझ्या नंबरवरती मला तुम्ही नोटीस करू शकता किंवा सांगू शकता. पुढील जाऊया आपण प्रश्नाकडे. जेम्स मिल, थॉमस माल्थस आणि डेव्हिड रिकार्डो, तर ह्या महत्त्वाच्या व्यक्ती विचारवंत खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे पुरस्कर्ते होते? तर पटकन याचं उत्तर सांगा. 1, 2, 3 येथे तिन्हीचे तिन्ही सांगितले. जेम्स मिल असतील, थॉमस माल्थस आणि डेव्हिड रिकार्डो. तर रिकार्डोचा सिद्धांत माहिती आहे तुम्हाला, आणि रिकार्डोच्या सिद्धांतानुसार बॉम्बे प्रांतात पहिल्यांदाच काय तर खंडमोजणीची पद्धत लागू केली होती. तर मग कोणत्या प्रांतात लागू केली? तुम्ही परवा स्टेटस ठेवलं तर तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिले. स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला हा नंबर सेव्ह करावा लागेल. मला नावाने जिल्हा पाठवून द्या. आता इथं याचं उत्तर सांगून द्या. ओके. तर रयतवारी, कायमधारा, रयतवारी, महालवारी आणि मक्ता पद्धत आहे. तर यामध्ये थॉमस माल्थस आणि डेव्हिड रिकार्डो, तर तुम्हाला हे दोघं जरी माहीत नसतील तर डेव्हिड रिकार्डोची पद्धत आहे त्या पद्धतीला रयतवारी पद्धत असं म्हटलं जातं. आणि डेव्हिड रिकार्डोच्या खंडमोजणी, लक्षात ठेवा, खंडमोजणी नावाच्या पद्धतीनुसार पहिल्यांदा खंडमोजणी ही पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या इंदापूर या 125 किलोमीटर अंतरावर असणार पुणे सोलापूर हायवेवरती इंदापूर आहे. तर या ठिकाणी ही रिकार्डोची खंडमोजणी पद्धत पहिल्यांदा लागू केली होती. तर रयतवारी नावाची पद्धत आहे. तर कायमधारा नावाची पद्धत जी आहे तर या कायमधारा पद्धतीचं सुरुवात 1793 मध्ये केली होती. कोणी? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली होती. आणि कायमधारा पद्धतीमध्ये शेतसारा हा कायम म्हणजेच काय तर याला जमीनदारी पद्धत पण म्हटलं जातं. आणि ही कायमधारा पद्धतीमध्ये 10 वर्षापर्यंत शेतसारा फिक्स ठेवला होता. याच्या अगोदरची जी पद्धत होती तर ती होती कोणती? तर पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धती, पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत. त्याच्यानंतर इथं वार्षिक बंदोबस्ताची पद्धत इथे लागू करण्यात आली होती. आणि नंतर मग सर जॉन शोर यांच्या शिफारशीने काय केलं तर ही पद्धत नका लावू म्हटलं, परंतु कॉर्नवॉलिसने लागू केली होती. तर ही कायमधारा पद्धत. याच्यामध्ये महत्त्वाचं विशेष की जमीनदार वर्ग मात्र इंग्रजांना ओव्हरटेक करू लागला, म्हणून त्यांनी काय केलं ते जमीनदारांना डिलीट करण्यासाठी काय इथं रयतवारी नावाची पद्धत आणली. तर रयतवारी पद्धतीमध्ये सरकार आणि त्याच्याबरोबरच इथं जनता अशा प्रकारचा संपर्क येऊ लागला. मग रयतवारी पद्धत सुरू कोणी केली होती? 1792 मध्ये बारामहल नावाचा जिल्हा आहे, बारामहल जिल्ह्यामध्ये मद्रासमध्ये ही पद्धत सुरू केली होती. त्याच्यानंतर इथं थॉमस मनरो तर थॉमस मनरोने सुरू केली. ही कुठं संपूर्ण मद्रास मध्ये. त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये ही पद्धत सुरू केली होती एल्फिन्स्टन यांनी, आणि हे बॉम्बे प्रांतामध्ये महत्त्वाची पद्धत होती. मग एल्फिन्स्टनने ही जेव्हा पद्धत सुरू केली होती त्यावेळी प्रिंगेल अर्थातच हा जो डेप्युटी असिस्टंट कलेक्टर जो होता तर प्रिंगेलची नियुक्ती केली होती. कशासाठी? तर तुम्ही हे पद्धत कशा प्रकारची आहे तुम्ही पाहू शकता किंवा त्याच्यावरती विचार करू शकता. मग इथं डेव्हिड वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे लोक आहेत तर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महालवारी नावाची पद्धत ही नॉर्थ इंडियामध्ये होती, उत्तर भारतामध्ये होते. मग याच्यासाठी कोणाची नावे येतात तर मार्टिन बर्ड नावाचा पहिला व्यक्ती येतो. आणि त्याचबरोबर मार्टिन बर्ड यांच्याबरोबर दुसरे एक नाव येतं तर ते दुसरे एक व्यक्ती आहेत. तर ह्या दोन महत्त्वाच्या व्यक्तीने काय केलं उत्तर भारतामध्ये नाव हे सुरू केलेल्या ह्या महत्त्वाच्या पद्धती होत्या. मग उत्तर भारतात महालवारी पद्धती किंवा जमीन व्यवस्थेचा जमीन शेतसारा या पद्धती लागू करणारे व्यक्ती कोण कोण होत्या? तर याचं नाव येतं की जनक कोणाला म्हटलं जातं तर मार्टिन बर्ड यांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या पद्धती. एकता पद्धत ही पद्धत पेशवेकालीन आहे, पेशवेकालीन येते. आणि त्याच्यानंतर अजून एक पद्धत येते तर ही आहे खोती पद्धत. आणि ही खोती पद्धत विशेषतः कोकणामध्ये लागू होते. कोकणामध्ये खोत म्हणजेच काय तर सर किंवा प्रभू या नावाने जर त्यांच्या आडनावं जर सुरू होत असतील तर त्यांना काय म्हटलं जातं तर खोती पद्धत म्हटलं जातं. यामध्ये जवळपास 75% शेतसारा हा खोत आपल्याकडे ठेवत होता. एकता पद्धत आहे पेशवेकालीन पद्धत, मक्ता पद्धत पेशवेकालीन पद्धत आहे. तर अशा प्रकारचे आपण हे पद्धती. मग विशेष IMP टॉपिक कोणता येतो तर ही जमीन महसुलाची पद्धत जी आहे या जमीन महसुलावरती बऱ्याच वेळा प्रश्न इथं आलेले आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं तर बोली पद्धत, लिल्ला पद्धत, टेंडर पद्धत, कायमधारा पद्धत, रयतवारी, महाल, खोती पद्धत, मक्ता पद्धत या पद्धतीवरती 100% प्रश्न येतो. त्याचबरोबर इथं रयतवारी बरोबर तिथं मोजेवारी नावाची पद्धत एल्फिन्स्टन लावण्याचा प्रयत्न भारतामध्ये केला होता. पुढील प्रश्न आहे सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यामध्ये डॉट या ठिकाणाहून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राचे, या दिनमित्र वृत्तपत्राची महत्त्वाची
महत्त्वाची भूमिका होती. तर कुठून प्रकाशित होणार हे सांगितलेलं दिलेलं आहे. तर सातारा, पुणे, वर्धा आणि तरवडी. ॲक्च्युली दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र पहिल्यांदा कुठून सुरू होत होतं आणि इथं काय म्हटलंय की दख्खन आणि विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया भरायचा होता. सुरुवात जरी पुण्यातून झाली असली 1888 मध्ये, तर त्याचा ग्रामीण आणि विदर्भामध्ये पाया भरून जास्त भक्कम करायचा होता. म्हणूनच इथं काय केलं की कुठून प्रकाशित होत होतं. भले पण पुणे उत्तर असेल तर तिथं काय सांगितलेलं आहे, तर हे दोन महत्त्वाचे आहेत ग्रामीण भागामध्ये. म्हणून याचं उत्तर काय जातं, तर 4 नंबरला जातं तरवडी. आता दिनमित्र नावाचं वर्तमानपत्राबद्दल बघूया की इथं 1877ला दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं कृष्णराव भालेकरांनी. याच्या धर्तीवरती त्यांनी काय केलं, तर गणपतराव पाटील, रावसाहेब गणपतराव पाटील आहेत, तर यांनी 1888 मध्ये काय केलं, दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि 1892 मध्ये त्यांचं निधन झालं. ॲक्च्युली हे त्यांच्या बहिणीचे मिस्टर होते. कोणाच्या कृष्णराव भालेकरांच्या. तर बहिणी निपुत्रिक होती. त्याच्यामुळे काय केलं, तर आपला मुलगा म्हणजे त्या मुलाचं नाव काय आहे, तर मुकुंदराव पाटील, आणि यांना काय केलं, तर ह्या कृष्णराव भालेकरांनी काय केलं, तर आपल्या बहिणीला या मुलाला दत्तक दिलेलं होतं. आणि दत्तक दिल्यानंतर काय झालं की जेव्हा इथं शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये इथं विशेष एक चळवळ सुरू झाली होती, ब्राह्मणेतर चळवळ. तर त्या चळवळीच्या दरम्यान ह्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनी खूप मोठी भूमिका पार पाडली होती. मग याच्यामध्ये शेतकरी असेल आणि त्याचबरोबर कामगार असेल. आणि अजून महत्त्वाचं काय आहे, तर केसरी वर्तमानपत्राच्या विरोधामध्ये लिखाण करण्यामध्ये जशा पद्धतीने विजय मराठा काम करत होतं, तशा पद्धतीने दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र काम करत होतं. तर विशेष याची भूमिका काय जाते, तर सत्यशोधक समाजाचं एक महत्त्वाचं मुखपत्र म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून हे वर्तमानपत्र साधारणतः 1940 पर्यंत इथं अहमदनगरच्या जवळ, म्हणजेच इथं अहमदनगरच्या जवळ असणाऱ्या तरवडी या ठिकाणावरून ते दुसऱ्यांदा प्रकाशित होतं. मग पहिल्यांदा प्रकाशित कुठं झालं होतं, तर पुण्याच्या जवळ असणाऱ्या सोमाटणे फाटा या ठिकाणावरून हे दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र प्रकाशित होतं. म्हणून ही थोडक्यात माहिती आपण घेतली की मुकुंदराव पाटील. अर्थातच हे मुकुंदराव पाटील यांचे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये प्रश्न आलेला आहे. 2021 मध्ये प्रश्न होता की याच्यामध्ये कुलकर्णी लीलामृत असेल, मग वेगळा गट ओळखा. आणि महात्मा फुलेंचा एक ग्रंथ दिला होता, तो वेगळा गट होता. बाकी सगळे ग्रंथ हे यांचे होते. शेठजी प्रताप असेल, कुलकर्णी लीलामृत असेल, अशा प्रकारचे 3 ग्रंथ हे मुकुंदराव पाटील यांचे दिले होते. म्हणून हे व्यक्ती ब्राह्मणेतर चळवळीतील खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून मुकुंदराव पाटील यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. श्रीपतराव शिंदे, मुकुंदराव पाटील, भगवंत पाळेकर, खंडेराव बागल ह्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्याचबरोबर अण्णासाहेब लट्टे असतील, तर ह्या सगळ्या व्यक्तीवरती प्रश्न वारंवार विचारला जातो. पुढील प्रश्न आहे, हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण कशा पद्धतीने करत होते. तर हिंदू महासभा ही कन्सेप्ट आली. मी हायलाइट आणि अंडरलाईन अशाच ठिकाणी करतोय. परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे एक टॅगलाईन वापरायचे तुम्हाला की फटकन त्याला अंडरलाईन करायची की जिथून आपल्याला प्रश्न मिळाला पाहिजे. तर हिंदू महासभा आणि यांच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलन. आता इथं विरोधाभास तयार झाला पाहिजे की हिंदू महासभा आणि अस्पृश्यता निवारण हे दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. म्हणजेच अर्थातच हे काम करू शकत नाहीत असं आपल्याला भूमिका जरी वाटत असली, तर हे दोन्हींनी काय केलं होतं, कामाला सुरुवात केली होती अस्पृश्यता निवारणासाठी. आणि अर्थातच जेव्हा महात्मा गांधीजींनी ओरिजिनल कामाला सुरुवात केली, तर त्यावेळी याच व्यक्तींची नेमणूक तिथं हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. तर पहिल्यांदा कोण येतं त्याच्यामध्ये अ ब क 1 2 3 4 मध्ये सांगा तुम्ही. तर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही हिंदू महासभेबरोबर काय काम संबंधच येत नाही. टिळक आणि महात्मा गांधीजी यांचाही काही संबंध येत नाही. भलेही 1915ला इथं हा हिंदू महासभा सुरू झाली असेल. वीर शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर हे एकत्र कधीच काम करू शकत नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. कारण आंबेडकरांच्या पूर्वीची वीर शिंदे नंतर आंबेडकरांची स्वतःची एक स्वतंत्र विंग काम करण्याची पद्धत सुरू झाली होती. मग इथं पहिल्यांदा ऑप्शन काय येतो, तर एकच आहे की लाला लजपतराय आणि मदन मोहन मालवीय यांनी. तर आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय म्हणजे एक जहालवादी आणि मवाळवादी दोघं जण एकत्र कसे काय येऊ शकतात. पण आले होते कधी, तर 1915च्या नंतर जेव्हा 1920 सालचं उजाडलं, तर त्याच्यानंतर मात्र हिंदू महासभेने फ्लेक्झिबल धोरण स्वीकारलं आणि 23 पासून मात्र त्यांनी काय केलं, अस्पृश्यता निवारणासाठी कामाला सुरुवात केली होती. मग थोडक्यात बघूया की ही हिंदू महासभा एक्झॅक्ट काय आहे. तर शक्यतो हिंदू महासभेवरती एखादा प्रश्न असू शकतो असं माझं अनालिसिस सांगतं. बाकीचा हिंदू महासभा हे IMP टाकले, त्याच्यामुळे याच्यावरती लक्ष देऊन चला. तर मी विश्लेषणामध्ये सांगितलं तुम्हाला, याचं उत्तर 1 नंबरचं आहे लाला लजपतराय जहालवादी. आणि इंग्रज आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जर दुवा मध्यस्थ म्हणून कोण कामं करत असतील तर पंडित मदन मोहन मालवीय. तर हिंदू महासभा ही 1908-1909 मध्ये तर पंजाबमध्ये सुरू झाली होती आणि पंजाबमध्ये इथं मदन मोहन मालवीय यांनी सुरू केली होती. त्याचं नाव होतं फक्त काय, तर हिंदू सभा या नावाने तिथं सुरू केली होती, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर
1915 मध्ये प्रयाग या ठिकाणी हिंदू महासभा सुरू झाली होती आणि प्रयागच्या हिंदू महासभेनंतर मग इथं काय केलं तर या हिंदू महासभेचं अर्थातच नाव दिलं होतं अखिल भारतीय हिंदू महासभा आणि याचं रूपांतर अखिल भारतीयमध्ये करण्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये विस्तारित करण्यामध्ये श्रेय जातं इथं मदन मोहन मालवीय यांचं. तर हे 1923 पर्यंत चांगल्या आणि आपल्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभा ठेवलेली होती. तर या हिंदू महासभेनं काय काय केलं होतं तर नेहरू रिपोर्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती पहिली गोष्ट. दुसरी सायमन कमिशनमध्ये सुद्धा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर राहिले. तर यानंतर श्वेत पत्रिका जाहीर केली त्यामध्ये सुद्धा यांचा रोल होता. 1934ला जेव्हा पार्लमेंट जॉईंट सिलेक्शन कमिटी आणली त्यामध्ये सुद्धा रोल प्ले केला होता आणि 1935चा भारत शासन कायदा तर यामध्ये सुद्धा हिंदू महासभेने खूप मोठं आणि चांगलं काम केलं होतं. मग पॅरिस जयकर असतील मुकुंदराव जयकर असतील आणि असतील त्याचबरोबर इथं पंडित मदन मोहन मालवीय असतील लाला लजपत राय असतील तर ह्या सगळ्या लोकांनी हिंदू महासभेला अखिल भारतीय स्तरावरती घेऊन जाण्यात स्वारस्य बांधलेलं होतं. 1932ला 30 सप्टेंबरला जेव्हा इथं अस्पृश्यता निवारण संघ अर्थात अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ यावरती प्रश्न आलेला आहे राज्य कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये अर्थात MPSCच्या परीक्षेमध्ये एका परंतु याचं जेव्हा 1933 मध्ये रूपांतर केलं होतं तर त्याला नाव दिलं होतं हरिजन सेवक संघ आणि हरिजन सेवक संघाला आंबेडकरांनी 37 मध्ये काय केलं तर सभामंडळाचा त्याग केला आणि विरोध केलेला होता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यावरती नियुक्ती कोणाची केली होती तर पंडित मदन मोहन मालवीय यांची नियुक्ती केली होती. तर ही माहिती या निमित्ताने आपण बघितली. तर विशेष अजून एक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932ला करार झाला होता. त्याला पुणे करार असं म्हणतो आपण आणि हा कराराच्या निमित्ताने आपण लेक्चर बघत असताना ही समांतर तारीख असू शकते बरोबर. आणि या तारखेला जवळपास 90 वर्ष पूर्ण झाले होते आणि या वर्षी काही व्यक्तींनी सोडलेलं होतं काही व्यक्तीने काहीतरी घेतलेलं होतं. अर्थातच काहींनी सोडलं होतं स्वतंत्र मतदारसंघ आणि दुसऱ्या व्यक्तीने काय दिलं होतं त्यांना तर राखीव जागा दिलेल्या होत्या. अर्थातच आपल्या समाजाला दिलेलं प्रतिनिधित्व आंबेडकरांनी सोडलं आणि अखंड भारतासाठी महात्मा गांधीजींनी प्रयत्न करत होते ते त्यांना मिळालेले होते. म्हणून पुणे करार हे खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्याला एरवडा करार असं सुद्धा म्हटलं जातं. पुढील प्रश्नाकडे जात असताना आपण बघतोय की पुढील विधाने काय करा विचारात घ्या म्हटलं की विधान आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. तर पहिलं विधान आहे भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये झाली. लक्षात ठेवा की एक चतुसूत्री मी बनवली त्या चतुसूत्रीच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. त्याच्यामध्ये नंबर 1 ला काय जातं तर वर्ष, नंबर 2 ला काय जातं तर व्यक्ती जातो, याच्या बाहेर कधीच प्रश्न बनत नाही. नंबर 3 ला काय जातं तर ठिकाण आणि नंबर 4 ची गोष्ट कोणती आहे तर एखादी घटना संघटना किंवा एखादं काहीतरी असणारी संस्था आहे. तर याच्या बाहेर कधीच प्रश्न जाणार नाही. ही चतुसूत्री मात्र आयुष्यभर अर्थात जोपर्यंत तुम्ही पास होत नाही ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला काम येणार आहे. आणि विशेषतः ही चतुसूत्री फक्त इतिहासासाठीच नाही तर करंट अफेअर्ससाठी सुद्धा IMP आहे. म्हणून याच्यावरती लक्ष द्यायचं. तर करायचं काय तर वाचत असताना फक्त याच्यावरती लक्ष द्यायचे की नेमका प्रश्न कुठून आणि कशा पद्धतीने बनवू शकतो आपण आणि प्रत्येक वेळी तुम्हाला प्रश्नार्थक दृष्टिकोनातून बघायचं आहे. तर बघूया इथं भारत सेवक समाजाची स्थापना केली होती 1905 मध्ये. अर्थात इथं समाज संघटना आली म्हणजे जिथं मी सांगितल्याप्रमाणे एक आलं, दुसरं आलं वर्ष, इथं पण वर्ष दिलं होतं ते 1905 आणि याची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केलेली होती. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल याच्यापैकी कोणतं उत्तर आहे अयोग्य फक्त आहे, ब योग्य आहे, दोन्ही चुकीचे आहे की दोन्ही बरोबर आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल याचं उत्तर की भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये झालेली होती पुणे या ठिकाणी. परंतु ही स्थापना मात्र रानडे यांनी केलेली नव्हती कारण 1905 आलेला आहे आणि रानडेंचा मृत्यू म्हणजेच तुम्हाला एक काम आहे काय आता की जन्म आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू तर यांचे वर्ष तरी लक्षात ठेवा कमीत कमी जन्म आणि मृत्यू यांची वर्ष. मग मी लास्ट टाइम तुम्हाला एक होमवर्क दिला होता की भारतात झालेले महत्त्वाच्या सगळ्या समाजसुधारक असतील किंवा क्रांतिकारी तर यांचा जन्म आणि मृत्यू यांचं वर्ष लिहा आणि जर कोणी लिहिलेलं नसेल अजूनपर्यंत तर लिहा आणि मला पाठवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी तुम्ही होमवर्क करताय कारण यावरती आयोगाचे प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत आणि एका प्रश्नाला सुद्धा आपण मुकू नये. कारण का तर 0.25 ने ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे तर त्यांना विचारा की दुःख किती असते. कारण का तर आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी करत नाही तर आपल्याला कित्येक वर्ष पाठीमागं खेचून जातं कारण ते डिप्रेशन आपल्याला सहन होत नाही. म्हणून तर 0.25 रिझल्ट म्हणजे जिथं आपल्याला एक मार्क महत्त्वाचा आहे आणि एक मार्क मिळवण्यासाठी जो अनुभवी टीचर किंवा अनुभवी मार्गदर्शक सांगतात तर त्याच्यावरती प्रश्न बनवू शकतो तर तो बनवू शकतो. ठीक आहे. आणि आपला तसा यूट्यूबचा इतिहास आहेच काय तर जिथं सांगितलेलं आहे तिथं काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्यामुळे इथं अतिशयोक्ती करण्यात काही पॉईंट नाही. तर इथं फक्त आलेलं आहे
1905, मग तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की इतर रानडे मात्र चुकीचे आहेत. तर 1905 मध्ये नामदार गोखले होते आणि गोखलेंनी काय केलं तर पुण्यामध्ये अशा प्रकारची एक संस्था सुरू केलेली होती. तर त्या संस्थेचा उद्देश काय होता तर भारतासाठी अगदी निस्वार्थ काम करणारे अशा प्रकारचे काही युवकांची संघटना सुरू करायची होती. म्हणजेच सगळ्या युवकांना एकत्र आणायचं होतं. म्हणजेच फक्त इथं हे बरोबर असणार आहे. आता नेहमी तुम्ही जात असताना BMCC कॉलेजच्या रोडने जात असताना गोखले इन्स्टिट्यूट अर्थातच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स अशा प्रकारची एक संस्था दिसते तुम्हाला. आणि त्या संस्थेच्या बाहेर संस्थेच्या गेटवरतीच तुम्हाला गोखले यांनी सुरू केलेली भारत सेवक समाजाची एक ब्ल्यू कलरची पाटी दिसेल. तर त्या पाठीवरती संपूर्ण मॅटर दिसतो. कधी कधी रस्त्यावरून जात असताना ऑब्झर्वेशन करा, तिथे इतिहास दिसतो. अर्थातच मी येणाऱ्या रस्त्यावरून मला दिसलं की थोरले बाजीराव पेशवे पथ म्हणजेच काय तर रस्ता आहे. मग तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की पुण्यामध्ये राहत जर असाल तर प्रत्येक रस्त्याचं ऑब्झर्वेशन करा. प्रत्येक रस्त्याला एक इतिहासकाराचं नाव दिलेलं आहे आणि त्या इतिहासकाराच्या नावाने तुम्हाला संपूर्ण इतिहास पाठ होऊन जातो. म्हणजे पुण्यातूनच तुम्हाला जवळपास या 15 प्रश्नांपैकी जवळपास इथं तर 10 मार्क तो तुम्हाला पुण्याच्या इतिहासात मिळून जातात. मग कारण का तरी कंबाईन एक्झाम कंबाईनमध्ये सांगितलं स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र. म्हणून आपल्या अवतीभोवती काय आहे त्याच्यावरती खूप सारं काही डिपेंड करतं. जसं तुमचं मित्र सर्कल आहे. आणि लास्ट टाइम काल एक फोन आला होता मला आणि त्यांनी सांगितलं की माझे मित्र सर्कल मला नेहमी निगेटिव्ह बोलतात. मग मी माझी एक फिलॉसॉफी सांगितली अशी आहे की तुमच्या सर्कलमध्ये तुमच्याबद्दल जर निगेटिव्ह जर बोलत असेल आणि एकही शब्द जर पॉझिटिव्ह बोलत नसेल तर तो सर्कल आणि ते ग्रुप डिलीट करायचा. कारण का तरी फिलॉसॉफी अशी सांगते की आपल्या प्रगतीबद्दल कमीत कमी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांनी बोललं तरी पाहिजे. अर्थातच इथं तुमच्या अवतीभोवती 15 पैकी 10 प्रश्नांची तयारी मात्र पुण्यातून होऊ शकते. मग तो रोड असो किंवा एखादी वास्तू असो किंवा एखादं स्थळ असो. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे जातो आपण. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्या झालेल्या श्रीरंगपट्टणम तहामध्ये श्रीरंगपट्टणमवरती एकदा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती. तर त्या निमित्ताने इंग्रज आणि म्हैसूर यांची 4 युद्ध आहेत. 4 युद्धापैकी शेवटचे युद्ध आहे 1799चं. ते झालं होतं श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यामध्ये. तर कोणती तरतूद नव्हती म्हटलेलं आहे याच्यावरती पटकन लक्ष ठेवायचं. म्हणजे एंड कोणत्या येणं होते प्रश्न काय आहे. तर टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत असं ठरलं होतं. टिपूने आपले निम्मे राज्य काय केलं इंग्रजांना दिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. आता इथं काय दिले तर टिपू सुलतान आणि इंग्रज हे 2 दिलेले. इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणमच्या तहात. मग श्रीरंगपट्टणमला काय झालं होतं तर पहिल्यांदा 1799 बघूया. 1799ला चौथं युद्ध झालं होतं आणि मे महिन्यामध्ये झालेल्या या चौथ्या युद्धामध्ये टिपू सुलतान याचा मृत्यू झाला होता. अर्थातच इथं 1799ला तहाचा प्रश्नच येत नाही, विषय मिटला. तर श्रीरंगपट्टणमचं युद्ध या ठिकाणी झालं होतं, यावरती तुम्हाला प्रश्न आला होता. मग दुसरा जो तह आहे तो आहे 1792चा. तर हा तह कॉर्नवॉलिस याच्या कालावधीमध्ये झाला होता आणि कॉर्नवॉलिसने काय केलं होतं अर्थात 4 युद्ध आहेत. 4 युद्धामध्ये हैदर अली यांनी 2 युद्ध आणि टिपू सुलतान यांनी केलेली 2 युद्ध होते. मग ह्या दोन युद्धामध्ये टिपू सुलतानचे 2 युद्ध जे आहेत तर या युद्धामध्ये टिपू सुलतानला असं वाटलं की आपण सगळं संपवून घालवण्यापेक्षा आपण इंग्रजांबरोबर काय करू तडजोड करू. मग इंग्रजांकडून त्यांनी नीती शिकली होती की जेव्हा आपण सगळं हारतोय तर त्यावेळी त्यांच्याबरोबर तह करायचं. म्हणजे काय तर आपल्याला थोडंसं अस्तित्व सुरू करण्यासाठी परत काहीतरी मिळून जातं. म्हणून इथं काय केलं 1792 मध्ये तह केला आणि त्या तहानुसार इंग्रज सरकारला काय केलं तर 3.5 कोटी रुपये द्यायचं ठरवलं. पहिली अट मान्य केली होती. त्यानंतर इंग्रजांना निम्मे अर्ज द्यायला त्यांनी मंजूर केलं. तर निम्मे अर्ज देणं म्हणजेच काय तर इंग्रजांनी 2 लोकांना शांत केलं होतं. तर त्या 2 लोकांमध्ये होते पहिले मराठा म्हणजेच अर्थात पेशवा होते आणि दुसरे कोण होते तर निजाम. ह्या दोघांना सांगितलं होतं तर टिपू सुलतानकडून जेवढा मिळतो प्रदेश त्याचा अर्धा प्रदेश तुम्हाला, म्हणून याचं अर्ध राज्य घेतलं आणि अर्ध राज्य या दोघांमध्ये वाटून दिलं. म्हणजे या दोघांनी काय केलं होतं इंग्रजांच्या विरोधामध्ये तटस्थतेचं धोरण स्वीकारलेलं होतं. पहिली गोष्ट. दुसरं टिपू सुलतानची 2 मुली इंग्रजांच्या ताब्यात होते, ओलीस होती म्हणजे ताब्यात होते. आता यांची गंमत आहे, इतिहासकार खूप छान गमतीनं काहीतरी विषय सांगत असतात. कॉर्नवॉलिसचा कालावधी होता. त्यानं सांगितलं जोपर्यंत 3.5 कोटी कर्ज देत नाही तर तोपर्यंत आमच्याकडे तुझी 2 मुलं राहतील. तर पैसे गोळा करण्यासाठी टिपू सुलतानने लेव्ही कर नावाचा कर एक काय केला होता लावला होता जनतेवरती. सैनिकांकडून सुद्धा कर टॅक्स घेतला जात होता. कुठून नाही तिथून ते टॅक्स गोळा करत होता. कारण का तर 3.5 कोटी रुपये द्यायचे होते. महत्वाची गोष्ट हे लेव्ही कर नाही तर 2 मुलं आहेत. 2 मुलं एवढी अशा पद्धतीनं राहत होते. टिपू सुलतान गुगल जरी केलं तुम्ही तर तुम्हाला वाघासारखा फोटो दिसतो, वाघासोबत टिपू सुलतानचा. अर्थात त्यांचं वागणं तसं होतं. हे टिपू सुलतानची 2 मुलं कॉर्नवॉलिसला एवढे परेशान करत होते राजदरबारामध्ये. त्यांना सहज प्रश्न विचारला की तुम्ही वाघासारखे का राहता असे. तर त्या मुलांनी सांगितलं आमचा बापच वाघासारखा आहे तर मग आम्ही का राहू नये. अर्थातच हिंदूंच्या प्रती भले हे मुस्लिम असतील तर हिंदूंच्या प्रती जी भूमिका होती हे मात्र धर्म
धर्मनिरपेक्ष सेक्युलर भूमिका होती टिपू सुलतानचे, म्हणजेच हिंदू असेल किंवा त्यांची मंदिर असेल तर यांच्यासाठी खूप चांगल्या कामं त्यांनी टिपू सुलताननी केली होती. अर्थातच त्यांनी काय केलं होतं तर जेव्हा 1799चं युद्ध झालं आणि 1799च्या युद्धानंतर टिपू सुलतान एक्सपायर झाले, मारले गेले, तर इथं 1806 मध्ये सर जॉर्ज हिलॅरो बार्लो हे त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते आणि बंगालचा गव्हर्नर कोण होता तर विल्यम बेंटिक होता. त्याच्या कालावधीमध्ये इथं वेल्लोरचा उठाव झाला आणि हा वेल्लोरचा उठाव घडवून कोणी आणला होता तर याच दोन मुलांनी आणला होता. अर्थातच ते कार्टून होते आणि त्या दोन मुलांनी हा उठाव घडवून आणला. म्हणजेच काय तर त्यांनी दाढी राखणे बंदी, टिळा लावायचे नाही, कानात बाळी घालायचे नाही, तुम्हाला हाफ पॅन्ट दिल्या जातील, एक हॅट दिली जाईल. म्हणजे युट्यूबच्या बॅचच्या लेक्चरमध्ये तो एक इमेज दाखवली होती, त्याच्यावरून तो वेल्लोर उठाव मी 1806ला समजून सांगितलंय. मग इथं ह्या दोन मुलांनी उठवलं काय वातावरण तर तुम्हाला ख्रिश्चन केलं जाणार आहे आणि याच्यावरून असं वातावरण उठलं की तिथं वेल्लोरचं बंड झालं होतं. ते पहिल्यांदा भारतातलं बंड होतं शिपायांचं. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणती तरतूद नव्हती तर ह्या तिन्हीच्या तिन्ही तरतूद होत्या, परंतु तैनाती फौजेचा मात्र याने स्वीकार केलेला नव्हता. कारण तैनाती फौज जी आहे तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती आणि 1799 मध्ये तैनाती फौज घेणार नाही म्हणूनच काय केलं होतं तर वेलस्लीनं याला चारही बाजूने वेढलं होतं आणि वेलस्लीनं वेढल्यानंतर मग टिपू सुलतानला इथं मे 1799 मध्ये त्याला गोळ्यांनी अर्थातच त्यांचा बंदोबस्त करून टाकला होता, संपवून टाकलं होतं. आणि हे जे राज्य होतं म्हैसूरचं तर हे हिंदू राजा वडियार यांना परत काय केलं होतं बहाल केलेलं होतं यांनी अर्थात वेलस्लीनं. तर अशा प्रकारचं टिपू सुलतानाने म्हैसूर युद्ध. यानंतर आपण 13वा प्रश्न पाहतो की वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन दिलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये एक प्रश्न विचारला जातो. पहिला आहे की त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. दुसरा आहे अनेक धर्माचा तौलनिक तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्ष गेले होते 1 ते 3 मध्ये आणि ते इंग्लंडला गेलेले होते. तिसरं आहे आम्स्टरडॅम येथे झालेली धर्म परिषद आहे तर या ठिकाणी ते उपस्थित राहिले होते आणि त्यांनी सर्व धर्मांच्या बद्दलचा एक निबंध वाचला होता. आणि चौथा आहे की सुबोध पत्रिकेमध्ये ते लेखन करत होते. मग तुम्हा सगळ्यांना हे मिळालं असेल. याच्यावरून जरी क्ल्यू नाही भेटला तर तुम्हा सगळ्यांना हे तर माहित असेल की अमेरिकन युनिटेरियन यांच्या वतीने ते असोसिएशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. आता अर्थातच इथं समाजसुधारक कोण येतात तर ह्या घटना ज्या आहेत तर ह्या धार्मिक शिष्यवृत्ती आंबेडकरांना तर मिळणार नाही. भाऊराव पाटील तर कधी बाहेर गेलेच नव्हते, बाबूराव जेते तर गेलेच नव्हते. एक ऑप्शन राहिला तो म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे, विरा शिंदे. अर्थात तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपल्याला एलिमिनेट काय करायचं आहे आणि एलिमिनेशनची पद्धत जर तुम्हाला जर समजली तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथं मात्र सगळी उत्तरं शोधू शकता किंवा तुम्ही व्यवस्थित लावू शकता. तर याच्यामध्ये उत्तर आलं कोणतं विरा शिंदे. मग विरा शिंदेना 4 अँगलमध्ये आपण बघायचं, मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं. तर पहिल्यांदा कोणत्या याच्यामध्ये तर धार्मिक बाबतीमध्ये बघायचं आहे. नंतर 2ला अस्पृश्यता निवारण कार्यामध्ये बघता येतं. नंबर 3ला आपल्याला शेतकरी चळवळीमध्ये पाहता येतं आणि 4 नंबरला आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर विरा शिंदे काम करत होते. या 4 फेजमध्ये विरा शिंदे यांना पाहता येतं. आपल्याला महार समाजाचं, अस्पृश्य समाजाचं दुखणं समजून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जाऊन राहिलं पाहिजे या मताचे विरा शिंदे होते. आंबेडकर पूर्व अगोदर चळवळीचे कार्यकर्ते आणि यांनी स्वतः जाऊन कुठं तर महार वाड्यामध्ये राहिले होते. म्हणजेच मराठा असून सुद्धा महारात राहतात म्हणून यांना मराठा समाज म्हणायचा की मराठा मधील महार हे व्यक्ती आहेत म्हणजे विरा शिंदे. मग जनका शिंदे असतील, त्यांच्या विधवा बहीण किंवा त्यांची आई असेल किंवा त्यांचे वडील असेल तर सगळ्यांसोबत ते समाज सुधारण्याचं काम करत होते. बघूया आपण ऑप्शन्समध्ये काय काय दिलेले. तर इथं 2 समाज येतात. एकाचं नाव आहे ब्राह्मो आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रार्थना. ह्या 2 समाजामध्ये पहिल्यांदा म्हणजे धार्मिकच्या बाबतीमध्ये ह्या 2 समाजांनी त्यांना काय केलं शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि मग शिष्यवृत्ती अमेरिकन युनिटेरियनची शिष्यवृत्ती मिळवून दिल्यानंतर ते 2 वर्षासाठी कुठे गेले तर इंग्लंडला गेले होते आणि इथं धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी. मग तिथं फक्त ब्राह्मो प्रार्थना समाजाचा अभ्यास केला नाही तर जैन धर्म, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध सगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला. आणि इथे 1903 मध्ये जेव्हा एम्स्टरडॅम या ठिकाणी सर्व धर्माची जागतिक परिषद भरली होती त्या परिषदेला हे उपस्थित राहिले होते. पण उपस्थित राहत असताना ते फक्त ब्राह्मो समाजाच्या वतीने उपस्थित राहिले होते हे पण लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच दरम्यान ते प्रार्थना आणि ब्राह्मो दोन्ही समाजाचा प्रसार आणि प्रचाराचं काम करत होते. तर या दरम्यान त्यांना 100 रुपये आणि 150 रुपये अशा प्रकारचं मानधन मिळत होते. त्याच दरम्यान छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला या छात्र जगद्गुरू पीठासाठी विचारलं तेव्हा विरा शिंदेने सांगितलं की महाराज मी इथं ऑलरेडी काय आहे तर बिझी आहे त्याच्यामुळे मला माफ करा, मी येऊ शकत नाही. माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट असते परंतु मी ऑलरेडी इथं कुठेतरी काम करतोय. त्यानंतर सुबोध पत्रिका, हे सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे.
आणि याच्यामध्ये हे लिखाण करत होते. म्हणून वि रा शिंदे यांना आपण बघतो जेव्हा यांनी डिप्रेस क्लास मिशन तर ही संस्था सुरू केलेली होती. तर या संस्थेमध्ये सगळे बहुजन असतील किंवा सगळी लोक आलेले होते. पण आंबेडकरांचा ज्या दिवशी उदय होतो किंवा 1920 मध्ये आंबेडकर जेव्हा फॉरेनवरून चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन सामाजिक चळवळीमध्ये उतरतात तर त्यावेळी मात्र यांच्या पाठीमागचा जनाधार आंबेडकरांच्या पाठीमागे गेला. म्हणून यांनी काय केलं तर शिफ्ट झाले शेतकरी चळवळीवरती. तर यांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या नावांनी उल्लेख केला. अर्थातच महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी अशा प्रकारचं वि रा शिंदे यांना उच्चारलं जातं. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच इम्पॉर्टंट आहेत. कदाचित एखादा प्रश्न येऊ शकतो, विसरू नका आणि यांना करून जावा. जिथं तुम्हाला माहिती मिळते तिथं करून जावा. एखादा तरी प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन घेतो आपण. शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या शहरात झाली? क्वेश्चन सिंपल जरी असला तर याचं उत्तर आणि याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता मात्र आपल्याला नाकारता येत नाही. तर शिवाजी क्लबची स्थापना ही मात्र कुठे झाली होती तर कोल्हापूरमध्ये झाली होती. अर्थात पुणे, सातारा आणि सोलापूर ही ठिकाणी येत नाहीत. मग कोल्हापूरमध्ये कशी झाली होती, कोणत्या शहरात झाली होती? तर लक्षात ठेवा 1895चा कालावधी आहे. राज्याभिषेक छत्रपती शाहू महाराजांचा 1894 मध्ये झाला होता कोल्हापूरमध्ये, बरोबर. आणि मग कोल्हापूरचा राज्याभिषेक होत असताना लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध खूप चांगले होते. अर्थात छत्रपती शाहू महाराज इंग्रजांच्या सोबत होते याचा अर्थ हा नाही होते की ते राष्ट्रीय चळवळीमध्ये आग्रही नव्हते. बिलकुल होते. संबंध चांगला होता असं सदानंद मोरे यांच्या पुस्तकामध्ये, सरांच्या पुस्तकामध्ये एकदा रेफरन्स सापडला. आणि त्यांच्या मदतीने काय केलं तर अशा प्रकारची गुप्त क्रांतिकारी संघटना काय केली तर कोल्हापूरमध्ये बनवली. परंतु इथं वेगवेगळी प्रकरणं जेव्हा होत गेली तर ह्या दोघांमधल्या संबंधामध्ये काय केला तर ताणतणाव वाढत गेला. आणि ताणतणाव वाढत गेल्यानंतर ह्या शिवाजी क्लबच्या काही सदस्यांनी काय केलं तर शिवाजी क्लबच्या तर बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण असेल आणि बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणातून छत्रपती शाहू महाराजांनाच मारण्याचा त्यांनी शेवटी प्रयत्न केला होता. तर हा प्रयत्न 1908 मध्ये केला होता. तर ते रेल्वेने आले आणि ती गाडी उडवून दिली, अर्थातच एक टांगा. परंतु छत्रपती शाहू महाराज पाठीमागच्या गाडीने आले होते आणि तो टांगा बिचारा त्या घोडा वगैरे तिथं नुकसान झालेलं होतं. तर शिवाजी क्लब या निमित्ताने इथं कोल्हापूरमध्ये 2 गट पडले होते. तर एक गट होता कोणता तर पंडित गट, पहिला गट. आणि दुसरा गट होता कोणता तर बाबू गट. तर पंडित गट आणि बाबू गटामध्ये काय झालं होतं तर अण्णासाहेब लठ्ठे नावाचे एक व्यक्ती आहेत. मी वारंवार त्यांच्यावरती प्रश्न विचारत घेतो. तर अण्णा लठ्ठे जे आहेत, अण्णासाहेब लठ्ठे, तर यांना या कटामध्ये वेगवेगळ्या गुंतवायचं होतं. म्हणजेच इथं काय केलं होतं तर एडवर्ड आणि अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्याला, हे राजा आणि राणी, तर यांच्या पुतळ्याला डांबर फासलेलं होतं. आणि डांबर फासलं आणि याचं निमित्त करून काय केलं तर यापैकी जो शिवाजी क्लबचा जो गट होता तर ह्या गटावरती काय केलं त्यांना पकडलं गेलं. मग या गटातील महत्वाचा जो जहालवादी गट होता अर्थात शिवाजी क्लबचा, तर त्यांनी अण्णासाहेब लठ्ठे यांना आतमध्ये लटकवण्यासाठी इथं कर्मवीर भाऊराव पाटील आहेत तर यांच्यावरती दबाव टाकला की तो अण्णांच्या विरोधामध्ये साक्ष दे. आणि यांना तुरुंगामध्ये टाकलं, अर्थात जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकून पण यांना काय केलं तर जैन प्रेसला आग लावल्याचा आरोप यांच्यावरती ठेवला. शेवटी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता 2 वेळा, परंतु हे वाचले. शेवटपर्यंत यांनी साक्ष दिली नाही अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरोधामध्ये. तर अशा प्रकारचे हे काही प्रकरणे कोल्हापूरचं शिवाजी क्लब म्हणजेच काय आहे तर एक क्रांतिकारी आहे. पण या निमित्ताने कोल्हापूरमध्ये अजून कोणकोणते क्लब सुरू झाले होते तर डफरीन क्लब पण सुरू झाला होता. लक्षात ठेवा डफरीन क्लब. त्याच्यानंतर 1897 मध्ये पुण्यामध्ये सुरू झालेला कोणता क्लब असेल तर तो चाफेकर क्लब होता. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सुरू झालेला कोणता तर फुटबॉल क्लब होता. हे वेगवेगळे क्लब आहेत, वेगवेगळ्या कामासाठी सुरू झालेले. तर अशा निमित्ताने आपण कोल्हापूरच्या बद्दल महत्त्वाचे 2-3 प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक क्वेश्चन आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मिळते. मग मी काय करतो प्रश्न काढताना वेगवेगळे घटक पहिल्यांदा लिहितो की यावरती प्रश्न काढायचा आहे, यावर प्रश्न काढायचा आहे. कारण प्रत्येक क्वेश्चनच्या सिरीजमध्ये प्रत्येक भागात सगळे घटक आपण कव्हर करतोय. तर लास्ट क्वेश्चन आहे की वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. तर यांचा जन्म 22 मे 1872 मध्ये आजच्या राधानगरी म्हणजे वेस्ट बेंगालमध्ये झाला होता. आता तुम्हाला सगळ्यांना उत्तरामध्ये क्ल्यू मिळाला असेल की वेस्ट बेंगाल आलं म्हणजे नेमकं उत्तर काय असायला पाहिजे. तर 1821 मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारायला त्यांना बिशप मिडलटन यांनी काय केला होता उपदेश दिला होता, परंतु ते वाचले होते, स्वीकारले नाही. आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1814 पर्यंत ते दिवाण होते. अर्थात 1814 पर्यंतच, 1815 नंतर ऍक्च्युअली त्यांनी कामाला सुरुवात केली होती. मग इथं स्वामी दयानंद सरस्वती कुठे येतात 1875 मध्ये येतात, प्रश्न संपला. विवेकानंद सुद्धा तिथं त्यानंतर येतात, अर्थात 1896 नंतर येतात, तर ह्यांचा प्रश्न संपला. ईश्वरचंद्र विद्यासागर 1856 मध्ये येतात, अर्थात इथं विधवा विवाह कायदा. आणि इथं येतात कोणतं राजाराम मोहन रॉय. तर राजाराम मोहन रॉय याचं योग्य उत्तर आहे.
मग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल 1815 मध्ये यांनी आत्मीय सभा सुरू केली होती. त्याच्यानंतर त्यांनी इथं वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज सुरू केले होते. त्याचप्रमाणे 1823 मध्ये यांनी सतीबंदीचा कायदा बंद व्हावा याच्यासाठी अर्ज लिहिला होता इंग्लंडच्या याला. त्यानंतर इथं ब्राह्मो समाज सुरू केला होता आणि 1830 मध्ये अकबर दुसरा यांची केस लढण्यासाठी गेले आणि 1830 मध्ये त्यांचा ब्रिस्टॉल या शहरामध्ये हृदयविकार अर्थात तिथं त्यांचा मृत्यू झाला होता. आणि याचबरोबर यांनी जमीनदारांची संघटना सुरू केली, वेगवेगळ्या संस्थांनी संघटना सुरू केल्या. म्हणजेच विल्यम बेंटिक बरोबर सर्वात महत्त्वाचं सती प्रथेचा कायदा त्यांनी बंद केला होता. तर म्हणून यांना राजाराम मोहन रॉय यांना ओळखलं जातं. बरं, यांच्यावरती प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न असतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की प्रश्नपत्रिकेच्या शेवटी प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न असतो, परंतु परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आतमध्ये पण 1 to 100 पर्यंत सुद्धा यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. कारण राजाराम मोहन रॉय यांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक या नावाने ओळखलं जातं. म्हणून यांच्यावरती प्रश्न येण्याची खूप दाट आणि चांगली शक्यता असते. म्हणून राजाराम मोहन रॉय यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, तर त्यांना चांगल्या पद्धतीनं वाचून जावा. कधीही लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची सूचना आहे की आपली रिव्हिजन बॅच आहे आणि ह्या रिव्हिजन बॅचमध्ये साधारणतः 12 व्हिडिओ आहेत. ठीक आहे, 12 तासाची एक बॅच आहे. त्याची फी 270 रुपये आहे आणि याच्यासाठी तुम्हाला स्पर्धाग्राम नावाचे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. त्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही झाली रिव्हिजन बॅचची. कारण का, तर जब तक तोडेंगे नाही जब तक तब तक छोडेंगे नाही. अर्थातच मांझी दशरथ मांझे किती वर्ष संघर्ष केला होता त्यांनी, 22 वर्ष संघर्ष केला. 55 किलोमीटरचा त्यांनी डोंगर तोडला होता आणि तो रस्ता बनवला होता साधारणतः काही किलोमीटरमध्ये. म्हणजे 22 वर्ष संघर्ष करण्यासाठी मग एकच त्यांच्यामध्ये कायम काम करत होता, तो म्हणजे संयम होता. आणि त्याचबरोबर त्यांनी खूप काही गोष्टींचा त्याग केला होता. मग त्यामधलं एक सीन आहे की जेव्हा पायाला साप चावतो बोटाच्या अंगठ्याला, तर ते साप आतमध्ये जाऊ नये म्हणून तो अंगठा तोडून देतो. कदाचित डिमोटिवेट झाला तर तो मूव्ही बघा, जरूर बघा, नक्की बघा, मी सजेशन करतो तुम्हाला. तर संयम आणि त्याग ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करतात, तर इज इक्वल टू एज इज इक्वल टू सक्सेस. म्हणून सक्सेस वाट पाहतं, फक्त संयम आणि त्यागाची तुम्ही तयारी ठेवत चला. तर ही एक महत्त्वाची सूचना झाली. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही जो सिलेबस बदललेला आहे, तर ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला ऑनलाईन बॅचेस तुम्हाला अवेलेबल होतील 8 ऑक्टोबर नंतर. आपण स्पर्धाग्राममध्ये पूर्ण माझा जो एक्सपिरियन्स होता UPSC लिहिण्याचा की UPSC मी जे दिल्लीमध्ये एक्सपिरियन्स करत होतो, दिल्लीमध्ये जो 2 ते 3 वर्षाचा जो माझा क्लास होता त्यामध्ये मी काही मेन्स वगैरे दिल्या होत्या. तर ह्या UPSCच्या मेन्सचा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. कारण हा लिहिण्याचं प्रॅक्टिस आहे आणि ज्याने UPSCमध्ये चांगल्या पद्धतीने रिटर्न केलेला आहे किंवा एक्सपिरियन्स केलेला आहे, तर त्याच्याकडून शिकायला तुम्हाला खूप आनंद होईल. दुसरी गोष्ट, ऑफलाईन बॅचेस आहेत आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला इथं येऊ शकता तुम्ही. तर पुण्यामध्ये ऑफलाईनचे क्लासेस आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या 2 सूचना काही दिवसांपासून सांगायच्या विसरून जात होतो. परत हे रिव्हिजन बॅच आहे आणि काही दिवसामध्ये काही प्रश्न विचारतात असे की एज बार टेन्शन येत नसेल तर तुम्ही एबनॉर्मल आहेत असं समजायचं. महत्त्वाची सूचना की तुम्हाला टेन्शन आलंच पाहिजे या कालावधीमध्ये. कारण का, तर महाराष्ट्रामध्ये जी लाखो मुलं अभ्यास करतात, तर तुम्हाला टेन्शन यायलाच पाहिजे. त्याचं कारणच आहे, पण त्या टेन्शनला अति टेन्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ नका. कारण टेन्शन थोडंफार तर असे का यायलाच पाहिजे आणि येतच असतं की काहीच येत नाही, आठवत नाही, बरोबर येत नाही, मला रिझल्ट येईल का नाही, ह्या खूप साऱ्या काही समस्या असतात. परंतु तुम्ही योग्य मार्गदर्शकांसोबत किंवा त्याचबरोबर तुमच्या जवळच्या काही माणसांसोबत तुम्ही बोललात किंवा योग्य व्यक्तींबरोबर जर बोललात, तर तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन मिळू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, टेन्शन घेऊन जर परीक्षेत चांगले मार्क येणार असतील आणि पेपर जर सोपा जाणार असेल, तर मी म्हणतो की सगळ्या जगाचं टेन्शन तुम्ही घेऊन बसा. कारण का, तर पेपर सोपा जाणार आहे तुम्हाला. आणि जर पेपर जर टेन्शन घेऊन जर सोपा जाणार नसेल, तर बिलकुल कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, त्याला असं उडवून लावा. कारण का, तर टेन्शन न घेणारे लोक पास होतात आणि टेन्शन घेणारे पाठीमागं पुढच्या 2023 मध्ये परत लायब्ररीत बसतात. मग तुम्ही विचार करायचा आहे की लायब्ररीत बसायचं आहे की ट्रेनिंग सेंटरमध्ये बसायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 60+ हे टार्गेट ठेवले की नाही, 10 दिवसामध्ये सुद्धा आपलं आयुष्य जागेवरती युटर्न घेऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी संयम, त्याग आणि आत्मविश्वासाने सामोरं जायचे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर स्वतःचा, आता थोडंसं फिलॉसॉफीवरती येऊ आपण. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा आणि लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच आपल्या जिवंतपणाचं लक्षण असतं. म्हणून स्वतःचा विकास करा. आणि अजून एक आहे की दिवसाला काही गोष्टी नवीन शिका. माझा एक गावाकडे मित्र आहे आणि तो काय करतो, तर तो सांगतो की पर डे एक नवीन गोष्ट मी शिकत असतो. पर डे एक नवीन गोष्ट शिकतो, म्हणजे 365 गोष्टी मी वर्षाला शिकत असतो. असं आता त्याचं वय असेल ठराविक आहे, परंतु तो सांगतो की दिवसाला एक नवीन गोष्ट शिकतो. म्हणजेच काय करतो, तर तुम्ही ह्या अशा गोष्टी काही शिकत असता का? हे इतिहासाचंच नाही, फक्त अभ्यासाचंच नाही,
तर हे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगाला येणार आहे. सो अशा प्रकारचं काय फिलॉसॉफी, अशा प्रकारचं काय आहे. आणि अजून एक आहे, तुमची गती आणि वाढ हे दोन्ही पण रोज जिवंत ठेवा. अर्थातच ते आपल्या जिवंतपणाचं लक्षण असतं. नसेल तर मग आपला दगड वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असतो, मग त्याला सेंदूर फसा किंवा त्याला बाहेरचं कुठे ऊन वारा सहन करत राहतो, त्याच्यात वाढ होत नाही, तो निर्जीव असतो. मग आपल्यामध्ये जर गती आणि वाढ जर होत नसेल तर आपल्यात आणि दगडात काहीच फरक राहणार नाही. म्हणून मी फक्त इथं स्टडीबद्दल बोलेल की आपल्या स्टडीमध्ये दिवसेंदिवस काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, गती वाढली पाहिजे आणि त्याचं स्पीड सुद्धा वाढलं पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. स्वतःला इम्प्रूव्हमेंट आहे तर स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये थोडासा वेळ द्या. तुम्ही फक्त काय करा तर स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध करण्यासाठी सगळं जग भरलेलं आहे, सगळं जग आहे. म्हणून प्रयत्न करणं सोडू नका, कारण तुम्ही जर सोडलं तर दुसरा कोणीतरी अर्ध्यातून घेतो आणि तो यश त्याच्या नावावरती सिद्ध होऊन जातं. सो या अतिसंभाव्य सिरीजमध्ये पार्ट नंबर 4 मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी थँक्यू बोलतो, कारण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला. तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. आणि तशाच प्रकारचे व्हिडिओ अजून आपण तुमच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या उपयोगासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ऑल द बेस्ट, विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.